हां, पॉलिटीचा आपला आजचा पहिला जो पेपर आहे त्यातला पहिला क्वेश्चन बघू. बघा, सगळ्या टॉपिकला एक टच करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिक टच आणि पुढचे जे आपले 5 टेस्ट असणार आहेत कॉम्प्रेसिव्ह, त्याच्यामध्ये आपण एक टॉपिक कोणत्या कोणत्या टॉपिकवर जास्त आता समजा आयोगाचा कंबाईनला थोडा भर बघितला 4-5 वर्षामध्ये. आधी तर 17च्या आधी तर असं होतं की DPSP आणि ड्युटीज इथपर्यंतच प्रश्न विचारायचे, पण आता तो भर गेला डायरेक्ट कुठपर्यंत, तर पूर्ण सिलेबस कव्हर करायला लागले आयोग. पहिल्यांदा काय व्हायचं की ड्युटीजपर्यंतच प्रश्न विचार, म्हणजे आपण त्याला मूलभूत कर्तव्य म्हणतो, इथपर्यंत क्वेश्चन विचारायचे. 6-7 टॉपिक राहायचे ते घटनात्मक विकासापासून तर ड्युटीजपर्यंत. पण आता त्यांनी सगळे टॉपिक कुठलंही कव्हर करायला सुरुवात केलेली आहे. पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं 4-5 वर्षाचा जो पॅटर्न बघितला, 5-6 वर्षाचा 18 पासूनचा, तर एक यांचा DPSP म्हणजे फंडामेंटल राईट्सपेक्षा DPSPवर जास्त भर असते आयोगाचा. म्हणजे प्रश्न एक नाही एक त्या कंबाईनचा कुठे ना कुठे फिरवतात क्वेश्चन. हां, तर आपण बघितलं की एक राष्ट्रपतीपेक्षा त्यांच्या राज्यपालावर जास्त भर असतो. राज्यपाल एक टॉपिक ते कव्हर करतात आयोग, म्हणजे कंबाईनचा सांगतोय मी, राज्यसेवेचा बोलत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, त्यांचा संसदेपेक्षा विधिमंडळ, मी असं म्हणत नाही की विधिमंडळाच क्वेश्चन होते राज्यपालावरच विचारते, ते कधी कसे फिरवू शकते. पण एक 4-5 वर्षाचा जर इन ॲव्हरेज बघितला आपण, तर त्यांचा भर आहे DPSP, ड्युटीज, राज्यपाल म्हणजे गव्हर्नर, आणि संसदेपेक्षा विधिमंडळावर प्रश्न असते. म्हणजे विधिमंडळ म्हणजे राज्य विधिमंडळ ज्याला म्हणतो आपण, याच्यावर जास्तीत जास्त काय असते त्यांचा फ्रेम असतो. आणि एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय, दरवर्षी तुम्ही एक प्रश्न बघा एका छोट्याशा टॉपिकवर, जो म्हणते ऑफिशियल लँग्वेजवर क्वेश्चन विचारते आयोग. आणि ऑफिशियल लँग्वेजवर दरवर्षी डायरेक्ट इनडायरेक्ट कुठं नाही कुठं प्रश्नाला टच करते म्हणजे करते. तो एक टॉपिक आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सरळ सरळ, तुम्हाला मेन्सला पण करावंच लागणार आहे, एक सगळे टॉपिक करण्याचा काय करा प्रयत्न करा. पण हे जमेपर्यंत DPSP झालं हे पाठांतर करून ठेवा. याला खूप काही असं एक गरज नाही, कारण तुम्हाला डायरेक्ट फॅक्च्युअल विचारत आहे की ही स्टेटमेंट कुठल्या आर्टिकलशी संबंधित आहे, की DPSPमध्ये किंवा मार्गदर्शक तत्वातल्या कुठल्या अनुच्छेदाशी ही काय आहे संबंधित आहेत. असे क्वेश्चन आयोगाने म्हणजे कंबाईनला जास्तीत जास्त विचारण्याचा त्यांचा पायदंडा पडलेला आहे. तर ठीक आहे, तर आपण तरी बघितलं की सगळे टॉपिक कव्हर करण्याचा काय केला आहे प्रयत्न केला आहे. आणि जेवढे काही मग बाकीच्या कॉम्प्रेसिव्ह 5 राहतील पॉलिटीच्या, म्हणजे पॉलिटीच्या जी काही 10-10 क्वेश्चनची असेल, त्याच्यामध्ये आपण एक डिवायडेड करून घेऊ की कुठल्या कुठल्या टॉपिकवर जास्त भर आलं त्याच्यावर जास्तीत जास्त काय करू प्रश्न करू. आणि आता बघा, आयोगाचा अजून एक महत्त्वाचं म्हणजे पहिले एखादी प्रश्न पंचायत राज या घटकावर विचारायचा, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेवर विचारायचा. पण त्यांचा जो सगळ्यात मोठा आता भर आहे तो त्याच्यावर 2-3 प्रश्नापर्यंत गेले मागच्या वर्षापासून. म्हणजे 3 प्रश्न ते कशाला विचारत आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेवर विचारत आहे. तर तो सुद्धा एक टॉपिक करणे आवश्यक आहे. पण एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये फॅक्च्युअल खूप आहे, वाटते सोपी, पण तो असा फॅक्च्युअल विचारता का खूप डीपमध्ये प्रश्न विचारायला लागले आहेत. कशाबद्दल, स्थानिक स्वराज्याबद्दल. कारण त्यांचं एक म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक व्यवस्थेबद्दल तुम्हाला एक म्हणजे पूर्णपणे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर तो एक टॉपिक आपल्याला म्हणजे तुम्हाला करत तरी आपण क्वेश्चन 4-5 5-5 पुढं 3-2 असेच क्वेश्चन ठेवायचे प्रत्येक 10 प्रश्नामागे कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये. ठीक आहे, तर आपण पहिला क्वेश्चनला बघू. पहिला आपला क्वेश्चन जो विचारलाय तो अयोग्य विचारलाय. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जर अभ्यास झाला असेल कोणत्याही विचारायचं तर एलिमिनेशन पद्धत पहिल्यांदा ॲक्सेप्ट करायची. दुसरी, जर अभ्यासच नसेल तर एलिमिनेशन खूप अभ्यास नाही आहे तर एलिमिनेशन पद्धत वापरायची. कारण एलिमिनेशन पद्धत तेव्हाच वापरू शकता जेव्हा तुमचा काय टॉपिकवर कमांड आहे. कारण असे काही प्रश्न असतात आयोगाचे फिरवलेले, कारण ते प्रश्न काढणारे खूप वरच्या लेवलचे लोक असतात, तर ते कधी कधी काय आपला सोर्सेस आहे त्याच्या बाहेर जातात ते. आणि त्यावेळेस एलिमिनेशन पद्धत ही एकदम रामबाण उपाय असते तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी. ठीक आहे, आता बघा पहिली स्टेटमेंट तसंच आहे की एक 10 वेळा वाचल्यावर पण म्हणजे कन्फ्युजन होते. एखादी नवीन पोरका असेल तर एकदम कन्फ्युजन वाढते, आणि जास्तीत जास्त अभ्यास आहे त्यालाही सुद्धा पहिली स्टेटमेंट काय वाटते, कन्फ्युजन वाटते. म्हणजे लक्षात घ्या दोन्ही गोष्टी, जो मध्यम असतो तो बरोबर सोडवते प्रश्न लॉजिकने. तर पहिला प्रश्न बघा, भारतीय घटनेच्या म्हणजे संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रिये म्हणजे काय आपली कॉन्स्टिट्यूशन जी बनलेली आहे या प्रक्रियेमध्ये स्वातंत्र्य लढ्याचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. म्हणजे आपल्या घटनेवर जे घटना बनली आहे ती जी घटना बनली आहे त्याच्यावर इम्पॅक्ट पडते बाबा. जो स्वातंत्र्य लढा आहे, स्वातंत्र्य लढा कोणत्या एका दिवसापासून सुरुवात झालेला नाही आहे, हा म्हणजे उत्क्रांत होत गेला, एक नवीन हे होत गेला. तर एकदम स्टेटमेंट बरोबर आहे की जसा आपल्या ब्रिटिश व्यवस्था, कारण भारतामध्ये जी सत्ता होती ती कोणाची होती, ब्रिटिशांची सत्ता होती. तर सत्ता राबवण्यासाठी ते कशाने राबवत होते, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचा आधार. रूल ऑफ लॉ ही सुद्धा आपल्याला कोणाची देणगी आहे, ब्रिटिशांचीच आहे. म्हणजे कायद्याच्या बाहेर काहीच करू शकत नाही. मग त्यांनी ब्रिटिश सत्ता भारतात राबवत असताना ती भारतीयांवर राबवत होते, पण ती कशाच्या माध्यमातून राबवत होते, कायद्याचा. मग
त्यांच्याच कायद्याचा मोठा इम्पॅक्ट आपल्यावर पडलेला आहे. कोणावर? आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. पण दुसरी आपण विचारला का आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा विचारलेला आहे. तर स्वातंत्र्य लढ्याचा इम्पॅक्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर पडले आहे का? निश्चितप्रमाणे पडला आहे. तर तुम्ही म्हणाल कसे? तर सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही बघा, जो काही आपल्या सगळ्यात स्वातंत्र्य कोणाला भारतीयांना पाहिजे होता का? विशिष्ट पक्षाला किंवा एखाद्या विशिष्ट गांधीजींना, नेहरूंना यांना पाहिजे होता का? नाही. तर तो पाहिजे होता आपल्या भारतीय जनतेला. मग ज्या भारतीय जनतेला स्वातंत्र्य पाहिजे होता, म्हणजे सत्ता कोणाची असेल? जनतेची असेल. मग सत्ता जनतेची असेल तर जनतेला सुद्धा काही अधिकार असले पाहिजे. बरोबर आहे. आणि इथूनच बघा 1923-24 मध्ये जरी आपण गांधीजीने 21 मध्येच म्हणलेलं होतं की जे काही घटना असेल, आमचा देश जेव्हा स्वतंत्र होईल तर ते देशाचा कारभार एखाद्या संविधान घटनेमार्फत चाललेला आणि ती घटना समितीमार्फत स्थापन केली आहे, अशा ओझरता बोललेलं होतं. त्यानंतर तुम्ही जर हे बघितलं तर मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झालेली होती. त्याला आपण म्हणतो नेहरू रिपोर्ट. जो सादर केल्यानंतर म्हणजे म्हणजे जो काही विरोध झालेला होता आपल्या सायमन कमिशनची नियुक्तीच्या वेळेस, तर त्यावेळेस भारतीयांनी जी काही काँग्रेसच्या मार्फत समिती स्थापन केली होती 14-15 सदस्यीय, त्याच्यामध्ये होते नेहरू अध्यक्ष मोतीलाल नेहरू. तर त्या मोतीलाल नेहरूंच्या जो काही नेहरू रिपोर्ट त्याच्यामध्ये बघाल जे आजच्या आपले पहिल्यांदा भारतीयांनी कधी कुठं मागणी केली असेल लिखित, तर ती फंडामेंटल राईटची कुठं केलेली आहे? तर ती नेहरू रिपोर्टमध्ये केलेली आहे. म्हणजे आमच्या अधिकारांबद्दल की आम्हाला काय पाहिजे याची ओझरत्या सगळ्या गोष्टी भारतीय लोकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय केलेलं आहे? मागण्या केलेल्या आहेत. त्यामुळे ही पहिली स्टेटमेंट काय होते? एकदम बरोबर होते. मी एवढा एक्सप्लेन करण्याचं कारण काय? की ह्या स्टेटमेंट एवढ्या कन्फ्यूज होते. तुम्ही कुठं गेल्यानंतर हॉलमध्ये गेलं, मी आधी सांगतो की ज्याचा अभ्यास काहीच नाही आहे किंवा ज्याचा अभ्यास जास्त झाला ते जास्तीत जास्त याच्यावर काय करतात? रिसर्च करत बसतात ना. आपल्याला वेळ किती मिळतो? 1 तास. ठीक आहे. दुसरी गोष्ट, भारतीय घटनेतील आणीबाणी विषयक तरतूद ही अमेरिकेकडून स्वीकारलेली आहे. अमेरिकेकडून आपण फेडरल सिस्टीम स्वीकारलेली आहे. तर आपण ही स्वीकारले वायमर जर्मन नावाचा त्यावेळेचा, म्हणजे जर्मनीच्या आजचा आपला शकल दिसते ते वेगळीच होती त्यावेळेचा. तर त्या जर्मनीकडून आपण काय केलं आहे? स्वीकारलेलं आहे. आणि ही एमर्जन्सी कंडिशन जी काही आहे आपली, की जी व्यवस्था आहे पूर्ण सेंट्रलाइज होऊन जाते. कोणाच्या हातात होते? केंद्राच्या हातामध्ये सेंट्रलाइज होते. तर ही आपण घेतली आहे जर्मनीकडून. आणि आपल्या घटनेमध्ये जर आपण बघितलं तर भाग 18 मध्ये म्हणजे 352 ते 360 आणि 365 एक आपण ओझरता बघावं लागेल. तर या दरम्यान आपल्या एमर्जन्सी विषयी काय प्रोव्हिजन्स आहे. त्यामुळे पहिली जो काय आपल्याला अयोग्य विचारलेला, पहिली तर बरोबर आहे, दुसरी काय चूक स्टेटमेंट आहे. म्हणजे आपल्या अयोग्य विचारले म्हणजे आपल्यासाठी उत्तर काय असेल? फक्त ब असेल. ओके. हां. नंतर स्टेटमेंट नंबर 2, क्वेश्चन नंबर 2, घटनेतील अनुच्छेद 368 अंतर्गत सरनाम्यामध्ये म्हणजे ज्याला आपण प्रियम्बल म्हणतो, घटना दुरुस्ती करता येते का? असा प्रथमतः म्हणजे पहिल्यांदा जो प्रश्न उपस्थित झाला तो भारताच्या म्हणजे जो काही खटले आले आहेत त्या पहिला कोणता खटला असा आहे की ज्याच्यामध्ये हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित झालेला आहे? बघा, प्रियम्बलमध्ये घटना दुरुस्ती करता येते की नाही करता येत हा जो पहिला प्रश्न उपस्थित झाला म्हणतो, हा जरी आपल्याला सगळ्याला माहिती आहे केशवानंद भारती खटला, पण सरनाम्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही आहे असा जर प्रश्न विचारला पहिला उपस्थित झाला तो बेरुबारी खटल्यात झालेला होता. बरोबर आहे. म्हणजे बेरुबारी खटला जो 1960चा होता, जो काही एक प्रदेशाचं नाव आहे बेरुबारी, जो आज बांगलादेशमध्ये आहे, म्हणजे पहिले पाकिस्तानला दिला होता, आजचा तो बांगलादेशचा भाग आहे. तर त्या खटल्यामध्ये पहिल्यांदा आलेला होता की सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते किंवा नाही. आणि बेरुबारी खटल्यात प्रथमतः सांगितलं होतं की त्याच वेळेस की बाबा सरनामा हा घटनेचाच भाग नाही, त्याच्यामुळे दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे घटनेचा भागच नाहीये तर दुरुस्ती करता येणार का? शक्यच नाही. त्यामुळे हा सुद्धा त्यावेळेस गेला. पण केशवानंद भारती खटल्यामध्ये पहिल्यांदा उपस्थित झाला की हा याच्यामध्ये दुरुस्ती करता येते की, तेव्हा केशवानंद भारती खटल्यात सांगितलं हा घटनेचा भाग आहे, घटनेचा भाग असेल तर दुरुस्ती करता येते. परंतु सरनामा जरी घटनेचा भाग आहे पण ज्याचे मूलभूत तत्व आहे म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकत नाही. तर एवढा केशवानंद भारती खटल्यात सांगितलेला होता. ठीक आहे. 1973चा खटला होता आणि याचा निर्णय बहुतेक 24 एप्रिल 1973ला लागला. हे तारखा लक्षात ठेवा. आजकाल आयोगाचा फ्रेमच तारखांवर जास्त आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की राज्यसेवेपेक्षा कंबाईनच्या पोरांना आता फॅक्च्युअल जास्त हे करा. म्हणून कधी कधी बघा राज्यसेवेपेक्षा कठीण पेपर कोणाचा तयार होतो आहे? कंबाईनचा. कालचा तुम्ही जर क्लर्कचा बघाल तर क्लर्कचा होता की राज्यसेवेचा होता असं वाटत होता कालचा पेपर जर बघितलं सायन्स एकदम राज्यसेवेपेक्षा कठीण पेपर आलेला होता म्हणजे क्लर्कचा. क्वेश्चन नंबर 3, प्राधिलेख म्हणजे ज्याला आपण रिट्स म्हणतो. रिट्स काही वेगळं नाही, प्राधिलेख हा कॉन्स्टिट्युशनल शब्द वापरलेला आहे ज्युडिशरी पॉवरसाठी. तर लक्षात घ्या, याला जर आपल्या भाषेत वापरलं तर आदेशच म्हणू शकतो एक प्रकारचा. म्हणजे आदेश म्हणजे काय तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय जो आदेश देते, पण त्याला कॉन्स्टिट्युशनल शब्द काय? रिट्स आहे. रिट्स म्हणजे काय? जेव्हा आता बघा ही सिस्टीम आहे आपली, सिस्टीम म्हणजे जे केंद्र सरकारचे राज्य सरकारची काही सिस्टीम आहे, हे जेव्हा इम्प्लिमेंट करतात कायद्याची, तर त्यावेळेस लक्षात घ्या की कायद्याची निर्मिती करताना संसद किंवा राज्य विधिमंडळ हे जेव्हा जनतेचे हक्कांचं काय घडू शकते? उल्लंघन करू शकते. तर त्यावेळेस हे मूलभूत हक्क
जे काही जनतेचे असेल याचं जर काय झालं काउंटर झालं सरकारकडून किंवा व्यवस्थेकडून, तर त्याला न्याय मागणी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला काय देण्यात आला आहे, अधिकार देण्यात आला आहे. मग हे प्राधिलेख किती प्रकारचे आहेत, पार्ट्स आहेत. हॅबियस कॉर्पस आहे, ज्याला आपण काय म्हणतो बंदी प्रत्यक्षीकरण आहे. सर्शिओररी ज्याला आपण सर्शिओररी म्हणतोय, आता मराठीत एकदम मला लक्षात नाही येत आहे, सर्शिओररी आहे, प्रोहिबिशन आहेत. म्हणजे हे तुम्ही जर बघितले 5 प्रकारचे जे प्रोहिबिशन या माध्यमातून जनतेचे भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क पुन्हा काय मिळवून देते, परत मिळवून देते. तर हे प्राधिलेख आहे, याच्याबद्दल स्टेटमेंट आहे, बरोबर नाही कोणतं ते ओळखायचं आहे. तर बघा काढण्याचा अधिकार म्हणजे रिट्स काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयापेक्षा व्यापक आहे. बघा व्यापक जर विचार केला तर 226 नुसार हा कोणाला जास्त आहे, व्यापक उच्च न्यायालयाला आहे. आणि सर्वोच्च न्यायालय कमी आहे असं नाही म्हणतोय, पण सर्वोच्च न्यायालय केवळ आणि केवळ फंडामेंटल राईट्सशी संबंधितच रिट्स काढू शकते. म्हणजे जनतेचे फंडामेंटल राईट्स जर उल्लंघन झाले शासनाकडून तरच त्याच्या विरोधात तुम्ही सर्वोच्च न्यायालय रिट्स काढू शकते. परंतु उच्च न्यायालय नुसते फंडामेंटल राईट्सच नाही तर कॉन्स्टिट्यूशनच्या इतर प्रोव्हिजनचा सुद्धा उल्लंघन झालं जनतेच्या संबंधित अधिकाराच्या, तरीही उच्च न्यायालय काय करू शकते, तर तुमच्यासाठी रिट्स काढू शकते. कोण, उच्च न्यायालय. ओके, बघा 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला फंडामेंटल राईट्स आहेत, बरोबर, त्यांना करावंच लागते. पण सर्वोच्च न्यायालयाचा तो फंडामेंटल राईटच्या याच्यात आहे का, नाही. तर उच्च न्यायालयाच्या 226 नुसार, पण याचा अर्थ 226 नुसार फंडामेंटल राईट्स नाही उच्च न्यायालयाचा, पण कॉन्स्टिट्यूशनल आहे. दोन्ही गोष्टी कशा आहेत, कॉन्स्टिट्यूशनल आहे. तर पहिला स्टेटमेंट चुकीचा आहे आणि तोच आपल्याला बरोबर पाहिजे होता. अनुच्छेद 32 नुसार प्राधिलेख सर्वोच्च न्यायालय काढते, तर बरोबर आहे. दुसरी स्टेटमेंट काय, बरोबर आहे. तर फक्त अचूक आहे आणि आपल्याला विचारलंय बरोबर नाही, त्यामुळे फक्त काय 3 नंबरचा पर्याय. ओके, हा. नंतर आहे लोकसभेतील सदस्य संख्येत वाढ करून ती 225 वरून 525 वरून 545 कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे. तर आता ही जो काय फॅक्च्युअल आहे, अच्छा 4 नंबरचा राहिला. ओके ओके, मी 5वा घेऊन घेतो आता, आलंच तर. हा, लोकसभेत जे काही हाऊस ऑफ पीपल ज्याला म्हणतो आपण, त्याला 525 वरून 545 कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेले होतं, तर हे 31वी घटनादुरुस्ती 1900 कितीची आहे, 72ची आहे. या घटनादुरुस्तीने 525 वरून 545 पर्यंत एवढी सदस्य संख्या वाढवली होती. आता बघा हे जे काही घटनादुरुस्ती केली आहे ही 1971च्या जनगणनेच्या आधार करण्यात आली होती किंवा करण्यात आली होती की लोकसभेची सदस्य संख्या ही किती असेल, तर 1971च्या जनगणना जी काही झाली त्याच्या आधारावर 545. आता याच्यासाठी ते मूळ आहे आपला अनुच्छेद हा बघावा लागेल. मूळ अनुच्छेद म्हणजे काय, तर जो आपला 82वा अनुच्छेद आहे हा 82वा अनुच्छेदानुसारच हे करण्यात येते. मग काय म्हणते 82वा अनुच्छेद आहे, म्हणजे जनगणनेची जे काही आकडेवारी आली असेल, म्हणजे 82 कंपल्सरी सांगते संसदेला की जे काही आमची जनगणना होणार आहे दर 10 वर्षांनी, त्या जनगणनेनुसार जी काही लोकसंख्या येणार आहे देशाची, त्या लोकसंख्येनुसारच प्रत्येक वर्षी तुम्हाला म्हणजे प्रत्येक 10 वर्षानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तर लोकसभेतील जागांची संख्या आणि ते जे काही संख्या येणार त्याच्यानुसार काय करणे, पुनर्रचना करणे, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे, संसदेला. त्यासाठी आता म्हणजे संसदेने काय केलं, घटनादुरुस्ती केली 1972ला 71 त्यानुसार 45 केले आणि याच्यानुसार आता जी काही संख्या असेल त्याच्यानुसार त्याची पुनर्रचना करायची. प्रत्येक राज्याला किती जागा द्या यासाठी पुनर्रचना आयोग स्थापन करेल. कोण करेल, संसद करेल. त्यासाठी घटनादुरुस्ती करायची गरज आहे का, नाही, कारण ऑलरेडी 82 मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला नंतर आहे क्वेश्चन नंबर 4. मूलभूत कर्तव्याबद्दल योग्य विधान निवडा. मूळ घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. स्टेटमेंट बरोबर आहे. पहिल्यांदा जर घटनेत आलेला असेल तर तो 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार आला आणि तेव्हा किती आले होते मूळ, तर 10च होते. मूळ म्हणजे 42व्या नुसार 10च होते आणि मूळ घटनेत किती होतेच नाही. बरोबर आहे. हां, तर लक्षात घ्या 10 होते पहिल्या म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनुसार आणि आतापर्यंत मूलभूत कर्तव्यामध्ये फक्त किती दुरुस्त्या झाल्या, 2च. एक 86वी घटनादुरुस्ती आणि एक पहिली कोणती आहे आपली 42व्या घटनादुरुस्ती, म्हणजे एकूण किती आहेत आता 11 आहेत. ठीक आहे, पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर 88वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 11वे कर्तव्य समाविष्ट होतं. आताच मी बोललेलो होतो किती 86वी घटनादुरुस्ती लक्षात घ्या. DPSP मध्ये सुद्धा आहे ती. फंडामेंटल राईट्समध्ये काय टाकण्यात आलं, 21A टाकण्यात आलं आहे आणि DPSP मध्ये काय टाकण्यात 45 मध्ये डेफिनेशन मध्ये चेंज करण्यात आला. बघा 21A काय सांगते, पालकांना म्हणजे जे काही 14 वर्षाखाली म्हणजे किती 6 ते किती 14 वर्षाखाली जे काही बालक आहेत त्या बालकांचा शिक्षण घेणे हा त्यांचा काय मूलभूत अधिकार आहे. प्राथमिक शिक्षण घेणे हा त्यांचा फंडामेंटल राईट्स मध्ये 21A मध्ये. आणि याच घटनादुरुस्तीनं दुसरी बाजू जर आपण बघितली कोणती 45 जे DPSP DPSP पहिले काय आहे पहिले सांगतोय, कारण DPSP सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शक तत्वे. याला मार्गदर्शक तत्वे का बरं म्हणतात,
तर सगळ्यात पहिली गोष्ट, हे शासनाला किंवा व्यवस्थेला मार्गदर्शन करतात. कोण? आपण मार्गदर्शन करतो जनता. कोणाला? शासनाला. तुम्ही आमच्यासाठी काय काय करायला पाहिजे. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा मेन क्रक्स काय आहे तर वेलफेअर स्टेट. वेलफेअर स्टेट म्हणजे काय? कल्याणकारी राज्य. बघा आयोग आता अशा स्टेटमेंटवर प्रश्न विचारायला लागला. मी जे बोलतोय ना त्या स्टेटमेंटवर, आपल्या देशात म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा अंतिम ध्येय काय आहे? वेलफेअर स्टेट निर्माण करणे. आणि वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी म्हणजे काय? प्रत्येक धोरण, प्रत्येक पॉलिसी, प्रत्येक कायदे, प्रत्येक निर्णय ह्या जनतेच्या कशासाठी असले पाहिजे? कल्याणासाठी असले पाहिजे. त्याला म्हणतात वेलफेअर स्टेट. आणि हेच करायचं आहे, आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि हेच अंतिम उद्दिष्ट करण्यासाठी शासन काय धोरण आखावे, काय कायदे करावे याचं मार्गदर्शन कोण करते? आपण. कोणाला? व्यवस्थेला. म्हणून त्याचं नाव काय आहे? मार्गदर्शक तत्वे आहे. ओके, तर मग हे लक्षात घ्या. याच्यामध्ये तेवढं सांगेल. मग कर्तव्यामध्ये काय करण्यात आलं आहे तर 51A मध्ये के टाकण्यात आलेला आहे. 1K मध्ये. आणि के मध्ये काय टाकण्यात आलं आहे? 45 मध्ये काय सांगण्यात आलं आहे की शासनाचे कर्तव्य आहे की जे 6 ते 14 वर्ष वयोगटाचे पोरं आहेत त्यांच्यासाठी काय करणे? फंडिंगची व्यवस्था करणे. आणि कर्तव्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे? 86च्या याच्यानुसार 11व्या नंबरचा जो ड्युटीज टांगलेला आहे ती काय सांगण्यात आलं आहे? पालकांचं कर्तव्य आहे की आपल्या पाल्यांना कुठं टाका? शाळेत पाठवा. हे सांगितलेलं आहे. तर म्हणून 86वी घटना दुसरी 3 अँगलना बघायचे. एक फंडामेंटल राईट्स, DPSP आणि काय? ड्युटीज. बघा मी इथं वाटल्यास लिहून देतोय. पहिली गोष्ट, या 86व्या घटना दुरुस्तीने 21A टाकण्यात आला आहे. 45 मध्ये डेफिनेशन बदलवलेली आहे DPSP मध्ये. आणि हे जे आपण आहे 51A1K मध्ये काय सांगितलेलं आहे? ड्युटीज सांगितले आहे. एवढ्या ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6, अयोग्य विधान शोधा. अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींपासून अनुसूचित जमाती ह्या पाहिजे होता. अनुसूचित जातींपासून भौगोलिक व राजकीय दृष्ट्या काय आहे? भिन्न आहे. आता भौगोलिक किंवा राजकीय नाही आहे तर कशा आहे? सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न आहे. कशा आहे? सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची ठरते. म्हणजे आपल्यासाठी योग्य असेल हा. 1998 साली आदिवासी व्यवहार मंत्रालयाची काय करण्यात आली आहे? स्थापना. तर लक्षात घ्या 1998ला नाही, 1999ला ती काय करण्यात आली होती? स्थापन करण्यात आलेली होती. माझ्या याच्यात थोडे क्वेश्चन इकडे तिकडे झालेले तिकडे. ठीक आहे, तर 1999ला. आता बघा यासाठी पहिल्यांदा SC आणि ST साठी एकच आर्टिकल्स होता. बरोबर आहे की नाही? 338 SC आणि ST साठी. परंतु नंतर तुम्ही बघितलं तर ST साठी आता म्हणजे SC मधून कोणता आयोग वेगळा केला आहे? STचा. आणि तो कोणत्या? 338A मध्ये आहे. आणि 338B आता जो 2018ला झालेला आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 102वी घटना होती ती कोणासाठी आहे? OBC साठी आहे. ओके, त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट काय आहे? चुकीचे आहे. म्हणजे आपल्यासाठी दोन्ही काय आहेत? बरोबर आहेत. म्हणजे अयोग्य दोन्ही आहेत, A आणि B. ओके, नंतर बघा क्वेश्चन नंबर 7, सरकारी आयोगाबद्दल अयोग्य विधान ओळखा. सरकारी आयोगाबद्दल विचारलाय. आता बघा घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यपालांची नियुक्ती करा. हां, तर हीच सरकारी आयोगाने सगळ्यात महत्त्वाची शिफारस होती. कोणाची? सरकारी आयोगाची. तर हा सरकारी आयोग जो काही होता तो इंदिरा गांधींच्या काळात स्थापन झालेला होता. 1983ला स्थापन झालेला होता. RS सरकारी म्हणतात त्यांना. खूप महत्त्वाचा आहे हा एक पंची आयोग. आपल्याला आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत प्रश्न बरं या आयोगांवर. अजून सगळ्यात महत्त्वाचं सरकारी आयोगाबद्दल पंचायत संबंधित महत्त्वाच्या शिफारशी पण आहे, त्या सुद्धा इम्पॉर्टंट आहे सरकारी आयोगाच्या. ठीक आहे, तर 83चा होता, 3 सदस्यीय होता हा आयोग. मुख्यमंत्री म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये जो राज्यपालाची नियुक्ती करणार आहे तर तिथं जो विधानसभेत बहुमत प्राप्त पक्ष सरकार असेल मुख्यमंत्री त्याची काय करावं? चर्चा करावं. हे स्टेटमेंट सरकारी आयोगाची होती. बरोबर आहे. राष्ट्रीय आर्थिक विकास परिषद हे नामांकन राष्ट्रीय विकास परिषदेचे केले जावे. म्हणजे ही सुद्धा त्यांची स्टेटमेंट आहे. राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद असे नामकरण राष्ट्रीय विकास परिषदेचे केले जावे. म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद जो नाव आहे आता नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल तिचं नाव राष्ट्रीय आर्थिक विकास करावं असं तिने. बरोबर आहे. 1983 साली 3 सदस्यीय समिती स्थापन झाली होती. बरोबर आहे. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आयोगाने प्रबळ घटक राज्याची गरज प्रबळ घटक राज्यांनी यांनी तर सांगितलं होतं प्रबळ काय असावं? केंद्र असावं असं सरकारी आयोगाने सांगितलं होतं. ही स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवा. प्रबळ केंद्र सरकारची त्यांनी काय केली होती? मागणी केलेली होती. आणि हे 3 सदस्य म्हणजे एक शिवरामन होते, लक्षात म्हणजे तुम्हाला पुढे भविष्यात कामात आला समजा दुसरे आला. शिवरामन होते आणि एक सेन म्हणून होते कोणतरी. सेन, शिवरामन आणि सेन हे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे 4थे स्टेटमेंट चुकीचे आहे. म्हणजे आपल्याला फक्त अयोग्य विचारलं त्यामुळे उत्तर काय येणार आपल्यासाठी? 4 नंबर. ठीक आहे, जर मी इथं राईट केले असेल तर उत्तर 4 आहे. इथं हां. नंतर क्वेश्चन नंबर 8 आहे. खाली विधान लक्षात घ्या. राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाबाबत नकाराधिकार प्राप्त नाही.
राष्ट्रपती धनविधेयकाची संमती रोखून ठेवू शकतात आणि भारतीय राष्ट्रपती पॉकेट वेटो अमेरिकन राष्ट्रपतीपेक्षा जास्त आहे. आपल्याला उत्तर विचारलेला बरोबर कोणता आहे ते विचारलेला, तर आपण बघू एक एक. आता बघा, राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाबाबत नकाराधिकार प्राप्त आहे. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, घटनेमध्ये स्टेट फॉरवर्ड नकाराधिकार हा शब्द डायरेक्ट डेफिनेशनमध्ये सांगितलेला नाही आहे की नकाराधिकार कोणाला म्हणायचा. पहिली गोष्ट हे शोधाचं कसं, तर आर्टिकल आपला 111 नंबरचा आहे. या 111 मध्ये जे पार्लमेंटरीची म्हणजे विधेयक संमत करण्याची जी प्रोसेस आहे ती कशामध्ये सांगितलेली आहे, 111 मध्ये. म्हणजे राष्ट्रपती अधिकार दिले आहे की दोन्ही सभागृहांनी जो काही संमत केल्यानंतर राष्ट्रपतीकडे येतो त्या संबंधित ज्या तरतुदी दिल्या आहेत ते 111 मध्ये दिलेले आहे. तर काय आता पहिल्यांदा संसदेच्या मुख्य काम आहे कायदे बनवणे, बरोबर आहे. संसदेचं मुख्य काम जर कायदे बनवणे आहे तर हजारो लाखो प्रकारचे कायदे बनलेले आहेत. पण पहिल्यांदा हे कोणतेही कायदे बनवण्याचा अधिकार संसदेला आहे, पण संसद ही कृती कायद्याने करत नाही, ती विधेयकाच्या स्वरूपात येते. कशाच्या स्वरूपात येते, विधेयक. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यानुसार संसदेला 5 प्रकारचे विधेयक बनवता येते आणि यात 5 प्रकारचे विधेयक भविष्यातले काय बनतात, लाखो कायदे बनतात. 5 प्रकारचे म्हणजे एक सामान्य विधेयक असतो, एक वित्तीय विधेयकामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. एक आहे त्याचं नाव काय, वित्तीय विधेयक 1, वित्तीय विधेयक 2 आणि धन विधेयक ज्याला मनी बिल म्हणतो. आणि जो 5व्या नंबरचा आहे तो काय आहे, घटना दुरुस्ती विधेयक. असे 5 प्रकारचे विधेयक आहे. इथं आपल्या जो स्क्रीन नसल्यामुळे मला ते स्पष्ट करता येत नाहीये. ते 5 प्रकारचे विधेयक आहे आणि हे 5 प्रकारचे विधेयकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर घटना दुरुस्ती जो विधेयक आहे हा संसदेलाच अधिकार आहे, मान्य आहे. परंतु याच्यामध्ये 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार एक बदल करण्यात आला आहे की आता बघू आपण सामान्य विधेयकाचं. सामान्य विधेयक दोन्ही सभागृहांनी पास केलं तर कोणाकडे येते, राष्ट्रपतीकडे येते. राष्ट्रपतीला 3 पर्याय असतात सामान्य विधेयकाच्या बाबतीत. कुठं सांगितलेलं आहे, 111 मध्ये. एक तर संमती देऊ शकते, नकार देऊ शकते किंवा काय देऊ शकते, पुनर्विचारार्थ पाठवू शकते दोन्ही सभागृहाकडे. संमती दिलं तर तो कायद्यात रूपांतर होते, नकार दिला तर तो तेव्हाच लॅप्स होते डायरेक्ट, आणि पुनर्विचारार्थ पाठवला दोन्ही सभागृहाकडे आणि दोन्ही सभागृहांनी पुन्हा संमत करून राष्ट्रपतीकडे पाठवलं तर राष्ट्रपतीला काय द्यावं लागते, संमती दे. ही कोणाची कंडिशन आहे, सामान्य विधेयकाची. बघा, दुसरी कंडिशन आहे वित्तीय विधेयकाच्या बाबतीत. तर धन विधेयकाच्या बाबतीत थोडी प्रोसेस वेगळी आहे आणि वित्तीय विधेयक 1च्या बाबतीत म्हणजे काय, असा विधेयक फक्त पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागते आणि दोन्ही सभागृहांनी पास केलं तर कोणाकडे येते, राष्ट्रपतीकडे. आणि राष्ट्रपतीकडे 2च पर्याय असतात, एक तर संमती देणे किंवा नकार देणे. पण नकार पण धन विधेयकाला देऊ शकते, पण का देत नाही, तर शक्यतो त्याच्याच विचारार्थ मांडला जातो. म्हणजे त्याला विचारूनच सांगितलं जाते बाबा आम्ही धन विधेयक मांडतोय, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तो नकार देत नाही शक्यतो, पण देऊ शकते. आणि घटनात्मक विचारला की राष्ट्रपती धन विधेयकाला नकार देऊ शकते, स्टेटमेंट बरोबर येईल की चूक येईल, तर बरोबर येईल. लक्षात ठेवा, जर आयोगाने तुम्हाला उद्या कधी विचारलं की धन विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपती नकाराधिकार वापरू शकते, तर बरोबर का चूक आहे, तर बरोबर आहे. कारण संमती पण देऊ शकते आणि नकार पण देऊ शकते. हा आपला कन्क्लुजन आहे की शक्यतो नकार देत नाही, कारण त्यांच्या पूर्व परवानगीने मानल्या जाते. पण याचा अर्थ असा नाहीये की नकार देतीलच नाही, नकार देऊ बी शकतात. आणि पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही कोण, धन विधेयक, राष्ट्रपती. ठीक आहे. आणि जो आपला सगळ्यात महत्त्वाचा घटना दुरुस्ती विधेयकाबाबत, घटना दुरुस्ती विधेयकाबाबत 24वी घटना दुरुस्ती झाली 1971ला. त्यावेळी जर असं सांगण्यात आलं की त्या घटनेत असा बदल करण्यात आला घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत की असा विधेयक दोन्ही सभागृह प्रथमतः मांडता येतील, पण तो दोन्ही सभागृहांनी पास केला तर कोणाकडे जाते, राष्ट्रपतीकडे. तर राष्ट्रपतीवर कंपल्शन आहे त्याला काय देणे, संमती देणे. कोणत्या विधेयकाबाबतीत, घटना दुरुस्ती विधेयकाबाबतीत. त्यामुळे तिथं नकाराधिकार वापरू शकते का, नाही. म्हणजे संमतीच द्यावी लागते, तो नकार बी करू शकत नाही आणि पुनर्विचारार्थ सुद्धा पाठवू शकत नाही. त्यामुळे तिथं नकाराधिकार वापरू शकत नाही. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. बघा, मी एवढा एक्सप्लेन करण्याचं कारण तोच आहे की बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. तुम्ही किती वेळा कोणती पुस्तक वाचा, पण तुम्ही जोपर्यंत त्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही होतील तोपर्यंत पॉलिटीचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असेल 10 प्रश्न येते किंवा कोणती गोष्ट, सगळ्या पोरांनी आतापर्यंत पॉलिटीला असं समजलं की एकदम सोपी असते. लक्षात घ्या, तुम्ही आतापर्यंत बघितलं पोरं 4 ना 5 वर्ष फिरत आहेत, कारण क्वेश्चन पूर्ण कन्फ्युजन विचारत आहेत आयोग. आणि तुम्हाला बेसिक, आणि पॉलिटीचा एक फंड आहे, ज्याला बेसिक कन्सेप्ट पॉलिटीचे क्लिअर झाले त्याला प्रश्न आपोआपच काय होतात, सॉल्व्ह होतात. आणि पॉलिटीला 20 ते 30% फक्त काय डेटा आहे, पाठांतर काय. हिस्ट्रीला जसं 90% आपल्याला काय करावं लागते, पाठांतर, डेटा पाठांतर. इथं फक्त 20% आहे आणि सगळं 80% 90% खेळ कशावर आहे, कन्सेप्टवर आहे. ठीक आहे. नंतर बघा, राष्ट्रपती धनविधेयकाबाबत संमती रोखून ठेवू शकतात, बरोबर आहे स्टेटमेंट. हां, नंतर भारतीय राष्ट्रपतींचे पॉकेट वेटो हे अमेरिकन राष्ट्रपतीच्या पॉकेट वेटोपेक्षा अधिक आहे. इथं पॉकेट वेटो म्हणजे का, आपल्या घटनेत कुठेही पॉकेट वेटो सांगितलेलं नाहीये. बघा, राष्ट्रपतीकडे घटना दुरुस्ती विधेयकाबाबतीत कोणताही नकाराधिकार वापरू शकत नाही कोण, राष्ट्रपती. परंतु बाकीच्या विधेयकाबाबत राष्ट्रपती वापरू शकते. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय, पॉकेट वेटो म्हणजे काय, राष्ट्रपती संमती पण देत नाही, नकार पण देत नाही आणि पुनर्विचारार्थ पण पाठवत नाही.
ते काहीच करत नाही हालचाल, तो त्याच्याजवळ पडून राहतो. साईन केव्हा करतो हे सांगत नाही, साईन करणार नाही का हे पण सांगत नाही. तो म्हणजेच काय, पॉकेट वेटो. आणि हे पॉकेट वेटोला कुठेही कंडिशन सांगितले नाही किती दिवस ठेवावं. कोणाला, भारतीय राष्ट्रपतीला. आणि अमेरिकन राष्ट्रपतीला त्यांचा एक विशिष्ट काळ आहे 14 दिवसा. त्या तेवढ्या दिवसामध्ये त्यांना काय करावं लागते, संमत करावं लागते. 14 दिवस फक्त, म्हणजे तेवढे दिवसच ते फक्त काय करू शकतात, थांबवू शकतात. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे सर्वरीलपैकी काय आहे ते सर्व काय आहे आपल्या याच्यात बरोबर आहे. ओके. हा, नंतर बघा, संसदेच्या कोणत्या सभागृहात सदस्य नसताना भारताचे पंतप्रधान बनणारी व्यक्ती कोण आहे. बघा, पहिल्यांदा जर असं विचारला प्रश्न की पहिले पंतप्रधान कोण आहे की दोन्ही सभागृहाचे सदस्य नाही तरी पंतप्रधान बनले, तर ते होते, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं राजीव गांधी पण होते आणि पहिली नंतर होते कोण, PV नरसिम्हा राव सुद्धा होते. आणि याच्यापैकी पर्याय निवडायचा आहे यापैकी, कारण इंदिरा गांधी जेव्हा होते तेव्हा राज्यसभेच्या सदस्य होत्या, बरोबर आहे. मोरारजी देसाई होते लोकसभेचे, पंडित नेहरू पण लोकसभेचेच होते. त्यामुळे इथला जो जवळचा पर्याय आहे तो कोणता आहे, SD देवेगौडा. हे तेव्हा कर्नाटकचे काय राहिलेले होते, मुख्यमंत्री राहिले होते. आणि ही लोकसभा कोणती होती त्यावेळची, 11वी लोकसभा 1996. म्हणजे तुम्ही जर बघितलं 1 वर्ष 6 महिने 13 दिवस जी चाललेली होती लोकसभा, कोणती, 11वी. पहा, लोकसभेबद्दल अभ्यास करा. मी अजून तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की जेवढ्या लोकसभा असतील आपल्या तेवढे पाठांतर करा. कोणत्या लोकसभेमध्ये कोणते पंतप्रधान झाले हे सुद्धा पाठांतर करून ठेवा. आणि जास्तीत जास्त 15-20 मिनिटाचा खेळ आहे. कारण असा फॅक्च्युअल प्रश्न आला तर तुम्हाला तिथं विचार करता नाही आला पाहिजे. लगेच 2 ते 3 सेकंदामध्ये, म्हणजे 5 सेकंदात तुमचा उत्तर सुटला पाहिजे विचार करून. म्हणून जे फॅक्च्युअल डाटा आहे त्याला खूप विचार करायचं काम नाहीये. म्हणून सगळ्या लोकसभेच्या जे आहेत तुमचे, आता मी तुम्हाला सांगितलं की SD देवेगौडा हे कोणत्या लोकसभेत पंतप्रधान झाले होते, 11व्या. 3 पंतप्रधान लाभले होते. कोणत्या लोकसभेला, 11व्या. एक पंत कोण होते आपले, अटल बिहारी वाजपेयी, जे आपण 13 दिवसातच त्यांची सरकार काय झाली होती, कोसळली होती. नंतर कोण झाले, SD देवेगौडा. आणि नंतर झाले होते AK गुजराल. असे 11व्या लोकसभे. आणि तिचा काळ 1996 पासून तर किती होता, 1997 पर्यंत. म्हणजे आपण म्हणू शकतो 1 वर्ष 6 महिने असा तिचा कार्यकाल, 1 वर्ष 6 महिने 13 दिवसाचा काहीतरी कार्यकाल होता. आणि नंतर 12वी लोकसभा सुद्धा खूप कमी कालाची होती, 1 वर्ष 1 महिना राहिलेली होती. त्याच्यामध्ये पंतप्रधान कोण होते, अटल बिहारी वाजपेयी. पुन्हा सरकार त्यांची कोसळली, बरोबर आहे. आणि नंतर जे 13वी लोकसभा आली 1999 ते 2004. आणि मग 4 पासून पुन्हा काँग्रेसची, 14 पासून पुन्हा काय 19 पर्यंत BJPची, आणि पुन्हा 19 पासून आजपर्यंत कोण आहे, मोदीच आहेत. ठीक आहे. नंतर जोड्या लावा. संसदेची निर्मिती, लोकसभेची रचना. आता बघा, मी तुम्हाला मगाशीच बोललो, प्रत्येक जनगणनेनंतर जी पुनर्रचना करायची आहे ती कोणत्या अनुच्छेदामध्ये येते, 82वी. मी आधीच म्हणजे तुम्हाला बोललेलो आहे. ठीक आहे. संसदेची जी निर्मिती आहे ती कोणत्या आर्टिकलनुसार आहे, 79 नुसारच आहे, बरोबर आहे की नाही. हां. आणि लोकसभेची रचना कशामध्ये आहे, 81 मध्ये, बरोबर आहे. आणि राज्यसभेची रचना कशामध्ये आहे, 80 मध्ये आहे. ठीक आहे, बरोबर आहे. संसदेची निर्मितीमध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की एक बायकॅमेरल असेल, म्हणजे द्विगृही सभागृह असेल, आणि एक भारताचे काय असतील, राष्ट्रपती, यांची मिळून काय बनेल, संसद बनेल. ठीक आहे. हां. त्याच्यासाठी योग्य तुमचा जो पर्याय आहे तो कोणता आहे, ते संसदेची निर्मिती. हां, तुमच्या, माझ्या तर थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे, म्हणजे मला जी प्रिंट आली आहे म्हणून मी हे चेक करत आहोत क्वेश्चनची याच्या. हां, ओके. तुमच्या याच्यामध्ये 1, 2, 3, 4 पहिलाच पर्याय ना. ओके, ठीक आहे. मला याच्यात 4था पर्याय आहे. ओके. नंतर बघा 11वा क्वेश्चन, महाराष्ट्रातून लोकसभेवर निर्वाचित होणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची एकूण सदस्य संख्या किती आहे. म्हणजे जो काही रिझर्वेशन आहे, हा रिझर्वेशन कोण जो आहे, तर आपल्याला तुम्हाला माहित असेल रिझर्वेशन आपला अनुच्छेद कशामध्ये येते, 334 मध्ये येते. लोकसभा आणि विधानसभेचा, राज्य प्रत्यक्ष इलेक्शनलाच रिझर्वेशन आहे भारतात, अप्रत्यक्ष इलेक्शनला नाही आहे. काही काही लोक म्हणतात ना की सगळीकडे रिझर्वेशन गेलेलं आहे, असं काही नाही. फक्त प्रत्यक्ष इलेक्शनलाच भारतामध्ये काय आहे, रिझर्वेशन सिस्टीम आहे. म्हणजे आपली रिझर्वेशन कुठं कुठं आहे, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था, याच्याशिवाय रिझर्वेशन नाही आहे. आणि 334चा रिझर्वेशन हा कोणासाठी आहे, केवळ तर लोकसभा आणि काय, विधानसभा, एवढ्यासाठी आहे. आणि ही 334 कोणाला हे करते, सपोर्ट करते, म्हणजे कोणासाठी आहे, 330, 331, 332, 333. बघा इथं लक्ष द्या, 330 नुसार काय म्हणते, 330 आर्टिकल 330 काय सांगते, लोकसभेत SC साठी आणि ST साठी त्यांच्या त्या राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेमध्ये कोणाला, SC आणि कोणाला, ST ला. 330 SC आणि कोणासाठी सांगते, ST साठी. भारतामध्ये जे काही लोकसभेचे जागा असतील त्या जागेमध्ये SC आणि ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात टक्के दिलेले नाही आहे. कोणाच्या प्रमाणात, लोकसंख्येच्या प्रमाणात जागा काय रिझर्व्ह असतील. 331 काय सांगते, अँग्लो इंडियन, जो सध्या आता नाही आहे, आपण त्याचा विषयच नाही करायचा. आणि नंतर 300 किती, 32 जो, आणि 332 मध्ये विधानसभेत
विधानसभेत त्या राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर एससी आणि कोणाला एसटीला काही जागा रिझर्व्ह असतील. आणि 333 कोणासाठी सांगते अँग्लो इंडियन जो आता नाही आहे. आणि अशी ही कंडिशन आपल्या 10 वर्षासाठी दिलेली होती की 334 मध्ये हा रिझर्वेशन किती वर्षासाठी असेल 10 वर्षासाठी असेल. आणि त्याच्यात नमूद आहे बघा कशासाठी सांगितलेलं आहे फक्त राजकीय इलेक्शनसाठी आपल्या रिझर्वेशनसाठी सांगितले आहे. आणि हे 10 वर्षाचा जर पुढील काळ वाढायचा असेल तर 334 मध्ये सांगते राजकीय पक्षांनी जर अशी मागणी केली तर पुढे वाढवता येईल. आणि त्याच्यामुळे संसद कधी बी घटना दुरुस्ती करताना फक्त किती वर्षासाठी वाढवू शकते 10 वर्षासाठी. हे सगळं कुठं सांगितलेलं आहे 334 मध्ये. आणि मग आता जर तुम्ही विचार केले तर सध्या एससीला पूर्ण भारतामध्ये किती जागा रिझर्व्ह आहेत 84 बरोबर आहे. आणि 47 कोणाला आहेत एसटीला आहे बरोबर. म्हणजे किती एकूण जागा किती रिझर्व्ह आहेत 131 जागा रिझर्व्ह आहेत सध्या 131 जागा रिझर्व्ह आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये 331 पैकी एकूण महाराष्ट्रामध्ये किती जागा रिझर्व्ह आहेत 9. आणि त्याच्यामध्ये 5 कोणाला आहे एससीला आणि 4 कोणाला आहे एसटीला बरोबर आहे. आणि 5 मध्ये एससी मध्ये अमरावती रामटेक शिर्डी 3 झाले इथं लातूर आणि एक कोण आहे आपला सोलापूर असे किती 5 आहेत. आणि 4 मध्ये कोणते कोणते दिंडोरी जो नाशिक जिल्ह्यामध्ये येतो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर आणि नंतर कोण आहे पालघर सॉरी कोण म्हणते आपला वरचा नंदुरबार. हां क्लिअर झाला हे आहेत ओके. तर हां त्याच्यामुळे उत्तर काय येणार फक्त आपला 11व्याचा 9 येणार. 12वा राज्यपालांबाबत खालील विधाने अयोग्य कोणती आहेत ते ओळखा. बघा मी जो जास्त डिस्कशन करतो तो काही याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला नाही आहे म्हणून मी जास्त करतोय कारण तुम्हाला पण लिंकला कारण ही पहिला पेपर आहे. तुम्ही जर आत्ता व्यवस्थित मी तुम्हाला केलं तर तुम्हाला अभ्यासाला काय होते फ्लो तयार होते कुठं काय करायचं अजून कुठं डीपनेस जायचं आहे ओके. नुसतं मी तर उत्तर सांगण्यासाठी आलेलो नाही आहे मग तसं असेल तर डिस्कशन ठेवण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून 12वा क्वेश्चन बघा राज्यपालांबाबत आहे खालील अयोग्य विधान निवडा. त्यांचे मला बघू दे ओके. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते स्टेटमेंट बरोबर आहे. ही स्टेटमेंट बरोबर आहे म्हणून अयोग्य नाहीच आहे. घटनेने नमूद केला ते आर्टिकल कोणते आहे 155 बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो राज्यपालाच्या अनुच्छेद वगैरे रट्टा मारून ठेवा. घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्यांना 5 वर्षाचा कार्यकाळ लाभतो. बघा घटनेमध्ये कुठंही म्हणजे जो आपला 156 दिलेला आहे अनुच्छेद 156 मध्ये 156 मध्ये जे काही सांगितलेलं आहे तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते काय करतील पद 5 वर्ष करू शकतात ते पदावर पण कोणाची मर्जी असेपर्यंत राष्ट्रपती. त्यामुळे शब्द जिथं डेंजर वापरलाय 156 मध्ये की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपला कार्यकाळ करू शकते आणि 5 वर्ष करू शकतात म्हणलंय असते असं नाही वापरलाय ओके. नंतर बघा राज्यातील जे विद्यापीठ असतील त्यांचे ते कुलगुरू नाही म्हणलाय कुलपती म्हणजे चान्सलर आणि कुलगुरूंना काय म्हणतात व्हाईस चान्सलर म्हणतात ठीक आहे म्हणून कार्य करतात. ही सुद्धा स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे. 2 चुकीचं आहे. जिल्हा न्यायाधीशाच्या नियुक्त सुद्धा त्या करतात बरोबर आहे ते करतात राज्यपाल बरोबर आहे. आणि आपल्याला विचारला अयोग्य त्यामुळे उत्तर काय येईल फक्त 2. नंतर बघा 13वा नंबर मूळ घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही एवढी होती. ती इथं लक्षात घ्या मूळ घटनेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी न्यायमूर्तींची एकूण संख्या विचारलेली आहे म्हणजे 1 प्लस किती होते 7 ना आपण कसं होतं ओझरता काय करून येतो 7 मारून येऊ तर लक्षात घ्या उत्तर काय येईल 8. 1 + 7 होता 1 + 7 होता म्हणजे इथं विचारलेला नाहीये इतर न्यायाधीशांची संख्या तिथं शब्द काय वापरलाय फक्त न्यायाधीशांची संख्या. आयोग हेच तुम्हाला फ्रेम करते. एकूण न्यायाधीशाची संख्या जरी विचारलं नाही पण न्यायाधीशांची मग चीफ जस्टिस सुद्धा काय न्यायाधीशच आहे तिथला ओके. एकूण किती आहे 8 म्हणजे 8 आहे. आणि बघा मूळ घटनेत 8 सांगितले 1 + 7 परंतु त्याच 124 मी लिहून देतो वाटल्यास इथं 124(1) मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आर्टिकलमध्ये की बाबा हे मूळ घटनेत दिलेलं आहे परंतु उद्या संसद याची संख्या काय करू शकते वाढवू शकते. मग घटना दुरुस्ती करायची गरज आहे का नाही कारण ऑलरेडी घटनेत सांगितलंय की तुम्ही पुन्हा टप्प्याटप्प्याने वाढवू शकता. मग अशा प्रकारे 1956 ला वाढवली नंतर 60 ला वाढवली आहे 86 ला वाढवली 2009 ला केली आणि आता मोदी सरकारने सुद्धा पुन्हा केलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता संख्या सध्या किती आहे 1 + 33 आणि एकूण संख्या किती आहे 34. ही घटना दुरुस्तीने वाढवण्यात आली आहे की साध्या कायद्याने वाढवलेली आहे साध्या कायद्याने बस एवढं लक्षात ठेवा ओके. नंतर क्वेश्चन नंबर 14 अयोग्य जोडी निवडा. जोडी निवडाची आपल्याला उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयावरील जे काही नियंत्रण आहे हे माझे जे काही अयोग्य विचारलेलं आहे अयोग्य उच्च न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायालयावरील नियंत्रण हे कशामध्ये सांगण्यात आलं आहे 235 मध्ये सांगितलेलं आहे बरोबर आहे. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती जे राज्यपाल करतात ते कशात सांगितले आहे
233 मध्ये सांगितलं जिल्हा न्यायाधीश व्यक्ती अन्य व्यक्तींची राज्याच्या न्यायिक सेवेत जे नियुक्ती करायची आहे ते कशामध्ये सांगितले आहे 234. हे सगळ्या स्टेटमेंट काय आहेत बरोबर आहे, त्यामुळे अयोग्य एकही नाही आहे, त्यामुळे उत्तर यापैकी नाही, पर्याय नंबर 4 येणार. हा, नंतर आहे 15वा क्वेश्चन. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठकीची तरतूद घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात करण्यात आलेली आहे? पहिला मुद्दा हा आहे की राज्याच्या विधिमंडळामध्ये कुठल्याही प्रकारचा राज्यपाल हा जॉईंट सिटिंगची तरतूद करू शकत नाही. हा पहिल्यांदा मुद्दा कळायला पाहिजे, कारण राज्य विधिमंडळ जसे मी तिकडे तुम्हाला 5 विधेयक सांगितले आहे कुठं संसदेमध्ये, म्हणजे संसद म्हणजे 5 प्रकारचे विधेयक होऊ शकतात, त्यापैकी फक्त घटनादुरुस्ती विधेयकाला काय नसते, नकाराधिकार नसते, त्यामुळे तिथे मतभेदच होत नाहीये, तर तिथं जॉईंट सिटिंग राहणार का नाही, म्हणजे घटनादुरुस्तीला कधीही जॉईंट सिटिंग असत नाही. कुठं संसदे, आणि धनविधेयकाला सुद्धा जॉईंट सिटिंग असत नाही, कारण तिथं कोणाची मोनोपॉली चालते, लोकसभेची. राज्य विधिमंडळामध्ये सर्वात जास्त मोनोपॉली चालते ती विधानसभेची, आणि इथं कोणत्याही इथं 2च प्रकारचे विधेयक असते, एक सामान्य विधेयक आणि डायरेक्ट धनविधेयक, त्याच्यामुळे इथं प्रश्नच येत नाहीये, आणि त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा काय संयुक्त बैठकीची तरतूद नसते. आणि ही 108 नंबर जी आहे तुमच्याजवळ ही कोणासाठी आहे, संसदेसाठी आहे. ओके, संसदेसाठी आहे. हा, संसदेसाठी आहे, संसद ही, तर यापैकी नाही. हा, 210 तर भाषेसाठी आहे, त्यामुळे हेच नाही इशू, हे 210 भाषेसाठी आहे, 110 धनविधेयका बाबतीत आहे. ठीक आहे. हा, नंतर आहे 16वा क्वेश्चन. बिनचूक निवडा. बिनचूक म्हणजे काय, बरोबर ओळखायचं आहे. पहा, हे आयोग बरोबर शब्दावर फेराफेरी करते. हा, बिनचूक याच्याचा विचार करत राहतो, नाही तर आधीच काढून घ्या. पहा, पहिली गोष्ट महत्वाचा, अयोग्य नाही असं म्हणलं, अयोग्य नाही म्हणजे काय, अयोग्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे मायनस, आणि नाही सुद्धा काय मायनस, मायनस मायनस नेहमी काय होते प्लस, असे चिन्ह वापरायचे कधी पण. बरोबर आहे. सत्य नाही किंवा असत्य नाही किंवा असत्य आहे असं विचारलं, असत्य आहे, आहे काय आहे प्लस आहे, असत्य काय आहे मायनस आहे, म्हणजे प्लस मायनस प्लस काय होते मायनस होते. हे असे टेक्निक वापरा तुम्ही पेपर म्हणजे आधीच प्रॅक्टिस करताना. ठीक आहे. हां, राष्ट्रपतीच्या राजवटीसाठी जे बिनचूक विधान निवडायचं आहे म्हणजे बरोबर निवडायचं आहे, तर बघा राष्ट्रपती राजवटीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत विधानसभेची मान्यता दे, इथपर्यंत तर बरोबर आहे. बरोबर आहे. हां, विधानसभेची मान्यता नाही तर कोणाची पाहिजे, संसदेची. क्लिअर झाला. हां, कशामध्ये तरतूद आहे आपली राष्ट्रपती राजवटीची प्रेसिडेंट रूलसाठी 356 मध्ये. कशामध्ये 356 म्हणजे 355, 356, 357 आणि 365 एवढ्या आर्टिकल्स आपल्या राष्ट्रपती राजवटीसाठी डिफेंड म्हणजे लागू होतात. ठीक आहे. 355, 356, 357, 365. ठीक आहे. हां, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचे आहे. राज्यपाल केव्हाही राष्ट्रपती राजवट माघार घेऊ शकतात, तर राज्यपाल नाही घेऊ शकत, कोण घेऊ शकतात, राष्ट्रपती घेऊ शकतात. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीचे आहे. आणि बिनचूक म्हणल्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे, बिनचूक म्हणजे काय, बरोबर शोधायचं आहे. त्यामुळे दोन्ही चुकीचे आहे, तर वरीलपैकी एकही नाही असंच राहणार पर्याय. ओके. वरीलपैकी एकही नाही. हां, नंतर क्वेश्चन नंबर 17 BN राव बद्दल क्वेश्चन आहे. आपण सोपी प्रश्न आहे, तुम्हाला नेहमी येऊन बी गेला 2-3 वेळा. याच्यामध्ये संविधान सभेची कायदेविषयक सल्लागार म्हणून 11 डिसेंबर 1949 संविधान सभेने BN राव यांची एकमताने निवड केली. बघा, लक्षात घ्या, घटना समितीने कधीही BN रावांची निवड केलेली नाही आहे. BN राव हे घटना समितीचे सदस्य नव्हते, त्यामुळे ही स्टेटमेंट काय आहे, चुकीची आहे, एवढं लक्षात ठेवा. नंतर ब्रह्मदेशाच्या घटनेचा मसुदा बनवण्यासाठी BN राव यांची मदत केली, बरोबर आहे ही स्टेटमेंट. सर BN राव यांनी भारतीय संविधानाचा पहिला कच्चा मसुदा म्हणते बनवला होता, मांडला नाही म्हणते, मांडला डॉक्टर आंबेडकरांनीच मांडलेला आहे. ठीक आहे. बनवला कोण होता, रावनीच बनवला होता. युनोमध्ये ते अध्यक्ष म्हणून 1950 मध्ये नियुक्त झाले होते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ब क ड जो पर्याय असेल तो काय आहे, बरोबर आहे. हां, नंतर बघा क्वेश्चन नंबर 18. हां, क्वेश्चन नंबर 11 मध्ये जिल्हा परिषदेसाठी आहे.
बघा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एक कायदा आहे आपल्या याच्यामध्ये. कोणता कायदा आहे? महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961. आणि आयोगाने काय केलंय, ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदच्या कायद्याचे कलम विचारायला लागले. तिथे कलमच शब्द वापरतो. तर का बरं? तर ते छोट्या मोठ्या ज्या काही कलम महत्वाच्या पात्रतेसंबंधी कलम विचारल्या, नियुक्तीच्या कलम विचारलेल्या, जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापनेची कलम विचारले, हे डायरेक्ट आयोगाने आतापर्यंत विचारून झालेले 2-3 एक्झाममध्ये. त्यामुळे तुम्ही थोड्या काही गोष्टी लक्षात ठेवा महत्वाच्या. आता बघा जिल्हा परिषदेला आवश्यक तेवढा सभा जो आहे टॉपिक, या सभेसाठी या जिल्हा परिषद अधिनियमाचा कलम नंबर किती? घटनेची कलम नाही, जिल्हा परिषद अधिनियमाची कलम म्हणतोय. ठीक आहे, याची 111 मध्ये सांगण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये काय सांगण्यात, जिल्हा परिषद आवश्यक तेवढ्या सभा घेऊ शकते, परंतु एका सभेमध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये हे सांगण्यात आलं आहे. ठीक आहे, किती महिन्यापेक्षा? 3 महिन्यापेक्षा. आणि जे जिल्हा परिषद आहे यांच्यावर कंपल्शन आहे की वर्षातून मिनिमम किती सभा घेतल्या पाहिजे? 4. कारण या स्टेटमेंटमधूनच समजून येते. जर 3 महिन्यात किमान किती महिन्याच्या आत घ्यावं लागते? 3 महिन्यात. म्हणजे कंपल्शन 12 महिन्यात किती घ्यायला पाहिजे? 4 घ्यायला पाहिजे. बघा तिथं दिला नाही आहे ना, आयोग बरोबर कन्क्लुजनवर प्रश्न विचारते. तर पहिला बघा, जिल्हा परिषद आवश्यक तेवढ्या सभा घेता येतात, ही स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. आणि 2 सभांमध्ये कितीचं अंतर असू नये? 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. त्यामुळे ब हा चूक आहे. तर 4 दिलाय, 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. आणि अख्ख्या 12 महिन्यात किती असल्या पाहिजे सभा? 4 झाल्या पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे योग्य विधान काय? अयोग्य ब चूक असाच पर्याय येईल आपल्याला. बरोबर आहे, अयोग्य ब चूक. हा, नंतर आहे क्वेश्चन नंबर 19. पंचायत राजसाठी नेमण्यात आलेल्या समित्यांच्या अचूक वाक्यांचा समूह ओळखा. बलवंतराव मेहता समितीने पंचायत राजचे त्रिस्तरीय व्यवस्थेची मागणी केली होती. तुम्हाला माहित असेल बलवंतराव मेहता समिती ही कोणाची रिव्ह्यू कमिशन होती? तर केंद्र सरकारची रिव्ह्यू कमिशन होती. म्हणजे पुनर्रचना, म्हणजे पुनर्विचार करण्यासाठी. कशाचा पुनर्विचार? तर सगळ्यात महत्वाची जे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवलं होतं कोणी? केंद्र सरकारने 1951ला. बरोबर आहे की नाही? सगळ्यात महत्वाचे आहे. आणि एक एक्सटेन्शन प्रोग्राम राबवलेला होता कोणी? केंद्र सरकारने. आणि तोच एक्सटेन्शन प्रोग्राम आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा योग्य प्रकारे लागू झाला, सक्सेस झाला की नाही झाला, याचा अभ्यास करण्यासाठी बलवंतराव मेहता समिती स्थापन केल्या. आणि याच बलवंतराव मेहता समितीने म्हणलं कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि एक्सटेन्शन प्रोग्राम हे दोन्ही काय झाले आहेत? फ्लॉप झाले. आणि फ्लॉप का झालेले आहे? तर ही व्यवस्था नाही, जनतेची व्यवस्थाच नाही आहे. आणि त्याचसाठी त्यांनी काय सुचवलं होतं? त्रिस्तरीय व्यवस्था सुचवली होती. 1900 कितीची आहे? 1957ची समिती आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असावी असे अशोक मेहता समिती 1900 कितीची आहे? 77ची आहे. मोरारजी देसाई सरकारने स्थापन केलेली समिती होती. ही सुद्धा पुनर्विचार समिती होती. आणि ना 2 टायर सिस्टीम सांगितली होती, म्हणजे स्तर सांगितलेला होता. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करण्यात यावे अशी शिफारस LM सिंघवी समितीनं LM सिंघवी समितीनं घटनात्मक दर्जा द्यावा असं सांगितलेलं होतं. बरोबर आहे. आणि जिल्हा विकास आयुक्त, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक जिल्हा विकास आयुक्त असेल असं जर कोणी सांगितलेलं असेल तर ती होती एक समिती आपली काय? GVK राव समिती. कोणाच्या काळातली होती? राजीव गांधीच्या काळात 1985ला. 1985ला स्थापन सांगितलेली GVK राव समिती ही समितीचा. आणि बघा सिंघवी समिती सुद्धा यांच्याच काळात स्थापन झालेली आहे. कोणाच्या? तर राजीव गांधींच्याच काळात समिती स्थापन झाली होती. आणि या सिंघवी समितीच्या नंतर एक गाडगीळ समिती होती, ती सुद्धा राजीव गांधींच्याच काळात स्थापन झाली. आता तुम्ही म्हणाले एवढा कन्फ्युजन आहे या पंचायत राजमध्ये. तुम्ही जेवढं याचा चार्ट वाईज अभ्यास कराल, म्हणजे माझा मी सांगतोय तुम्हाला सगळ्यांना, पंचायत राजचा अभ्यास करता नाही. तशी मी आता सिरीज चालू करतोय, एक 7-8 दिवसात पंचायत राजची सिरीज करतो. 10 लेक्चरची पूर्ण सिरीज चालू करतोय मी. तर पहिली गोष्ट, पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. काय काय करायचं? तर त्रिस्तर, म्हणजे समितीचा अभ्यास करताना काय करायचा? त्रिस्तर कोण सांगले त्या समितीची एक लिस्ट बनवायची. कोण सांगितले त्याची एक लिस्ट बनवायची. नंबर 2, जिल्हा परिषदेला कोण महत्त्व दिलं त्याची समित्या वेगळ्या करायच्या. पंचायत समितीला महत्त्व कोण दिलाय त्याच्या समित्या वेगळ्या करायच्या. असं करा. तसंच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचा अभ्यास करताना काय करायचा? समजा सभा आहेत, याला किती महिन्यातून सभा घ्यायला पाहिजे? जिल्हा परिषद किती घ्यायला पाहिजे? पंचायत. याचा काय करा? तुलनात्मक अभ्यास करा. जेवढा तुलना, तुम्ही कितीही पुस्तक वाचा असं पंचायत राज लक्षात राहत नाही, तर चार्ट वाईज अभ्यास करा. तो एक तुम्हाला चांगला पर्याय आहे. ठीक आहे. हा, नंतर क्वेश्चन नंबर 20 आहे. 1924 मध्ये सर्वप्रथम कोणी केंद्रीय विधिमंडळात, बघा इथं शब्द बरोबर फिरवलेला आहे, केंद्रीय विधिमंडळात म्हणते, जो 1919च्या कायद्यानुसार द्विगृह सभागृह स्थापन झालेला होता. बरोबर आहे. 1919चा जो कायदा होता, भारत शासन कायदा, 1935च्या आधी, यांच्या आधी जे सूची म्हणतो ना आपण, सूची पहिल्यांदा कोणी आली असेल तर 1919च्या कायद्यात आलेली होती. तर हा 1919च्या कायद्यानुसार द्विगृह सभागृह स्थापन झालेलं होतं. कुठं? केंद्रामध्ये. आणि द्विदल पद्धत कुठं स्थापन झाली होती? प्रांतामध्ये. द्वल म्हणतो, सभागृह नाही.
तर या विधिमंडळात पहिल्यांदा संविधान सभेची मागणी कोण केली होती असा विचारलेला आहे. कारण आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की 1922ला महात्मा गांधीजींनी मागणी केली होती संविधान सभेची. पहिल्यांदा संविधान सभेमार्फत करावं असं मानवेंद्र रायनी मान्य केले होते. हे सगळं दिलं आहे. पण बघा, केंद्रीय विधिमंडळात भारतीय संविधान सभेची मागणी करणारे पहिली व्यक्ती होते मोतीलाल नेहरू. आणि तुम्हाला माहिती आहे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी कोणता पक्ष स्थापन केला होता? स्वराज्य पार्टी. आणि त्याच पार्टीच्या मार्फत यांनी हा मागणी केलेली होती. लक्षात घ्या, म्हणून मोतीलाल नेहरू आहे. नंतर क्वेश्चन नंबर 21, भारतीय घटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. सरनाम्याविषयी प्रियम्बल बद्दल पूर्ण क्वेश्चन आहे. बेडूबारी युनियन 1960 मध्ये सरनामा घटनेचा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाचे मत होते. मी आधीच सांगितलं या खटल्यामध्ये हा घटनेचा भाग नाही असं सांगितलेलं होतं. ठीक आहे, बघा, बेरुबारी खटला, केशवानंद भारती खटला, मिनर्वा मिल्स खटला असो किंवा 1995चा LIC खटला असो. ठीक आहे, केशवानंद भारती खटल्यात तो सरनाम्याचा भाग नाही आहे, तो त्यांनी सांगितलं सरनाम्याचा काय आहे? भाग आहे सांगितलंय. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. LIC खटला 1995 मध्ये सरनामा घटनेचा अंतर्गत भाग आहे, म्हणजे घटनेचा अविभाज्य भाग आहे. घटनेचा अंतर्गत भाग म्हणजेच काय? अविभाज्य भाग आहे असा एक्सप्लेन कोणी केला होता? LIC खटल्या. त्यामुळे फक्त क बरोबर आहे. तर योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. अ आणि ब अयोग्य, क योग्य, म्हणजे पर्याय नंबर 3. चला, नंतर कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, हे घटनेच्या मूलभूत हक्काचे भारतीय संविधान कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत येते ते सगळ्यांना माहित आहे. कोणत्या? 14 नुसार. ठीक आहे, हा, याच्यामध्ये 2 आर्टिकल्सचा आपण हे करू शकतो. इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन लॉ, कायद्यासमोर सगळे समान आणि कायद्याचे समान संरक्षण. आणि या दोघांचा कन्क्लुजन निघतोय रूल ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचे दोन्ही कन्सेप्ट आहे तिथं 14 मध्ये. आता मी खूप असं काही लेक्चर सारखा सांगू नाही शकत, पण एक गोष्ट सांगतोय, इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, या दोघांचाही कन्क्लुजन निघतो. काय? कायद्याचे राज्य. तुम्हाला जर विचारलं कायद्याचे राज्य हे घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात अंतर्भूत आहे, तर ते कोणत्या अनुच्छेदात अंतर्भूत आहे? 14 मध्ये. आणि आयोग लक्षात घ्या, पुस्तकात आहे तसंच नाही विचारलं, ते पेपर काढणं लय डेंजर असतात. ठीक आहे, नंतर बघा क्वेश्चन नंबर 23, DPSP संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ते सांगा. म्हणजे महाराष्ट्र तत्वाबाबतीत जो महाराष्ट्र तत्व आहे तो कोणत्या भागात आहे? भाग नंबर 4 मध्ये. बरोबर आहे, 5 पासून सिस्टीम चालू होते ना सगळी आपली. हा, या भागात समाविष्ट असलेली तत्वे हे न्याय प्रविष्ट नाही आहेत. बरोबर आहे. हे कोणासाठी आहेत? तिथल्या तरतुदी कोणासाठी आहे? सरकारसाठी. आणि सरकारनं जर केलं नाही तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता का? नाही. तर त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मार्ग तत्व ही सकारात्मक स्वरूपाची आहेत, म्हणजे सरकारने काय काय करायला पाहिजे कोणासाठी? आपल्यासाठी. तर हे सकारात्मकच आहेत. बरोबर आहे. त्यामुळे वरील दोन्ही येणार. ओके, हा, दोन्ही येणार. नंतर आपण बघू योग्य कथन कथेने ओळखा. भाषिक घटकाऐवजी सांस्कृतिक सोयीच्या आधारे राज्याची पुनर्रचना करण्याची शिफारस SK दार समिती किंवा दर समितीने अध्यक्ष प्रांतिक आयोगाने केलेली होती. आता बघा, सगळ्यात महत्वाची, यांनी सांस्कृतिक नाही, काय म्हणलाय? प्रशासकीय. हा शब्द खूप प्रशासकीय. ठीक आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीची ठरते. आणि हे कोणत्या वर्षीचा होता हा आयोग? 1948चा. नंतर फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारले. तर लक्षात घ्या, या आयोगाने म्हणजे काय म्हणते, राज्याची रचना आहे भाषिक आधारावर करा म्हणते, परंतु एक राज्य एक भाषा नको म्हणते. बघा, याला अमान्य केलाय, पण भाषिक पुनर्रचना करण्याची मान्यता दिली होती का? दिली होती. पण एकच भाषा आणि एकच राज्य याला तत्वाला काय दिली होती? विरोध केलेला होता. त्यामुळे हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. आणि फाजल अली म्हणजे त्याला पाक आयोग म्हणतो ना आपण, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये वल्लभभाई पटेल सुद्धा होते. ठीक आहे, कोणत्या आयोगामध्ये? फाजल अली आयोगामध्ये. नंतर बघा, वल्लभभाई पटेल म्हणतो, सॉरी, जे जवाहरलाल नेहरू होते. अजून कोण होते? हा, सॉरी, ते JV समिती होती. ओके ओके, बरोबर आहे. हा, याच्यामध्ये कोण होते? कुंजरू होते, रुद्रनाथ कुंजरू होते. आणि कोण होते? कोठारी होते. हा, सॉरी, पन्नीकर होते. बरोबर, माझे कन्फ्युजन झाला. पन्नीकर, हा, याला पाक आयोग म्हणतो. हा, पन्नीकर, कुंजरू आणि कोण? हा, अली होते. बरोबर आहे.
हा, नंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी देशामध्ये 6 केंद्रशासित प्रदेश व 14 घटक राज्य होते. आता बघा, हे 1956चा डेटा जो आला आपण म्हणतो हे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार आहे? 7वी घटनादुरुस्ती. 7वी घटनादुरुस्ती 1956 आणि बरोबर नोव्हेंबर महिन्यात झाली. त्यामुळे हे प्रश्न बरोबर 1 नोव्हेंबरचा घेतलेला आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी देशामध्ये 6 केंद्रशासित प्रदेश व 14 घटक राज्य होते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. हा, ही सुद्धा क सुद्धा बरोबर आहे. 35वी घटनादुरुस्तीनुसार सिक्कीमला भारतीय घटक राज्य दर्जा देण्यात 36 नुसार देण्यात आला. कोणत्या? 36 नुसार. आणि 35 नुसार असोसिएट स्टेटचा दर्जा देण्यात आला आहे. आणि हे लक्षात घ्या, हे सगळं कुठं सांगितलेलं आपल्या आर्टिकल 2 मध्ये सांगणे, म्हणजे जो काही आपला कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 2 आहे, बरोबर आहे की नाही. जेव्हा बाहेरील राज्य असते, म्हणजे जो आपल्या देशाचा ऑलरेडी भागच नव्हता त्याला इंटर करायचा असेल आपल्या राज्यामध्ये, तर तो येतो आर्टिकल कितीनुसार? 2 नुसार. आणि 3 कशासाठी आर्टिकल? ऑलरेडी देशाचा काय भाग आहे, म्हणजे तो राज्य म्हणून किंवा एखाद्या राज्याचा भाग म्हणून भाग होता आणि त्याला राज्याचा दर्जा द्यायचा असेल किंवा त्याला राज्याचा दर्जा काढून घ्यायचा असेल तर आर्टिकल किती आहे? 3. बघा, सिक्कीम कधी आपल्या देशाचा भाग होता का? आधी नव्हताच ना. जेव्हा नव्हता आणि जेव्हा देशात येईल ते एक राज्य म्हणूनच येणार आहे, तेव्हा आर्टिकल कोणता वापरला जाते? 2. आणि जेव्हा आपल्याच देशाचा भाग आहे, उद्या समजा एका आपल्या देशामधला एखादा नवीन राज्य, तेलंगणा समजा राज्य होता का? कधी नव्हता, पण तो देशाचा भाग होता का? आपला होता. आणि जेव्हा त्याला राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर ते कोणता आर्टिकल्स येतो? 3. हे 2 मध्ये फरक लक्षात ठेवा. ओके. हा, त्यामुळे ड हा काय आहे? चुकीचा आहे. म्हणजे अ आणि ड चुकीचा. बघा, त्यामुळे बघा इथे एलिमिनेशन पद्धती आपल्याला काय विचारलेलं आहे? योग्य कथन. त्यामुळे पहिला बघा सगळ्यात महत्त्वाचं अ चुकीचंच आहे, त्यामुळे कटच होतो डायरेक्ट. तिसराही कट होतो, बरोबर आहे. आणि वरीलपैकी सर्वही कट होतो. बघा, एलिमिनेशन पद्धत जर वापरली, आपल्याला पहिलाच स्टेटमेंट चुकीचं आहे असं वाटते. म्हणजे जेव्हा बरोबर, म्हणजे आपण जर पहिला स्टेटमेंट कळलं आपल्याला चुकीचंच आहे, तर एलिमिनेशन पद्धत वापरताना सरळ सरळ दिसते. बघा, अ आणि दुसरा पर्याय चुकीचाच ठरतो कारण तिथं अ आहे. पुन्हा तिसरा स्टेटमेंट चुकीचा ठरतो कारण तिथं अ आहे. आणि वरीलपैकी सर्व राहू शकत नाही कारण अ चुकीचा असल्यामुळे. त्यामुळे बरोबर उत्तराजवळ कुठे जाते? पहिल्या. म्हणून म्हणतोय तुम्हाला अभ्यास करायला खूप जशा तसं पाठांतर असलं असं नाहीये. तुम्ही एलिमिनेशन थोडा अभ्यास रिव्हिजन जास्त असेल तर असे एलिमिनेशन पद्धत वापरता येते. म्हणून रिव्हिजन खूप मॅटर करते. हा, नंतर क्वेश्चन नंबर 25. खालील विधाने लक्षात घ्या. भारत हा एक संघ असून, युनियन असून, लोकसंख्येच्या सोयीकरता घटक राज्यांमध्ये त्याचे विभाजन लोकसंख्येसाठी नाही, कशाचा? प्रशासकीय. पहा, आपल्या देशामध्ये जर बघितलं तर 80% फेडरेशन सिस्टीम आहे आणि 20% कोणती सिस्टीम आहे? युनिटरी सिस्टीम आहे, त्याला म्हणतो एकात्मक पद्धत आहे. आणि दोघांचे आपण नाव कुठे फेडरेशन दिलेलं आहे का? नाही. तर आपण काय नाव दिलं त्याला? काय? युनियन नाव दिलं आहे. अरे, नेहमी कोणत्याही देशाची ओळख हे 3 प्रकारची असते. एक तर फेडरेशन पद्धत असते, नाही तर काय असते? युनिटरी सिस्टीम असते, नाही तर आपल्या दोघांचाही संक्रमण असते, संकरित असते. तो म्हणजे काय असते? युनियन. जो आपण कोणाकडून घेतला आहे? कॅनडाकडून घेतलेला आहे. ओके. हा, तर हा पहिला स्टेटमेंट चुकीचा आहे. पहिला स्टेटमेंट चुकीचा असेल तर इथले तर काय काय बाद होतात बघा. योग्य खाली विधाने लक्षात घ्या. हा, तर पहिला बाद होतो योग्य पर्यायामध्ये आणि नंतर काय होतं? चौथा बाद होतो. आता बघा, भारतीय घटनेत अनुच्छेद 1 मध्ये भारतीय भूप्रदेशात 2 गटात वर्गीकरण केले. तर 3 किती गटात वर्गीकरण केलेले आहे? 3 गटात. जर आपल्याला बघितलं याच्याही क्लॉज बघितलं तर 3 नंबरच्या क्लॉज मध्ये सांगण्यात आलं आहे एक घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि काय जो भविष्यात संपादित केलेला प्रदेश असेल तो, म्हणजे 3 गटात विभाजन केलं आहे. त्यामुळे ब सुद्धा काय आहे? चुकीचा आहे. त्यामुळे वरीलपैकी एकही नाही. हा, नंतर बघा 74 मध्ये आपण हे बघू. 74वी घटनादुरुस्ती 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे आणि 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे आणि 74 कशासाठी आहे? नागरीसाठी आहे. ओके. आता बघा, घटनेमध्ये 73व्या घटनादुरुस्तीनुसार जो घटनेत भाग टाकण्यात आला त्या भागाचं नाव काय आहे? अरे, जो घटनेत भाग टाकण्यात आलेला आहे तो कोणता आहे? 9 नंबरचा आहे. मूळ घटनेमध्ये 9 नंबरचा भाग होता, पण 7व्या घटनादुरुस्तीने तो काय करण्यात आला होता? काढण्यात आला होता. 1993 ला पुन्हा तो भाग जिवंत करण्यात आला. तो वेगळ्या पद्धतीने करण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार. आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला भाग 9चं नाव लक्षात ठेवा पंचायती आहे. म्हणून आयोग कधी कधी हा शब्द वापरते, पंचायती असंच नाव आहे. आणि 9A आहे जो आपला घटनेचा भाग, याचा जो काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याचं नाव आहे नगरपालिका. तिथं महानगरपालिकेला सुद्धा नाव काय आहे? नगरपालिका. नगरपंचायतीला सुद्धा नाव आहे नगरपालिका. संक्रमण म्हणजे जो काही नगर परिषद आहे त्याला सुद्धा नगरपालिकाच नाव आहे. कुठं? 9A ला. तर त्यामुळे 74वी घटनादुरुस्ती ही काय? नगरपालिकेशी संबंधित तरतूद आहे. आता बघा 243 टी काय म्हणते? टी म्हणते जो नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिथं जे काही रिझर्वेशन आहे, इकडे कुठं आहे? 243 डी मध्ये आहे. 243 मध्ये 243 पासून तर 243 पी पर्यंत काय आहे? ग्रामीण आहे. नंतर काय आहे? इकडे शहरी आहे.
243 डी मध्ये तिकडे रिझर्वेशन सांगितलंय ग्रामीणचा, ते इकडे टी मध्ये सांगितलंय, त्यामुळे 2 येणार बरोबर. नंतर बघा 2 येणार आणि नंतर पहिल्याला बघा 243 वाय वित्तीय तरतूद, इथं सध्या इथं नाव पाहिजे होता वित्त आयोग पाहिजे होता, वित्त आयोग. हा 243 वाय ला वित्त आयोग दिलेला आहे. हा आणि नंतर 243 झेड ए, इथं मनपा नाही पाहिजे होता, इथं काय होता नगर पालिका पाहिजे होता, नगरपालिका. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये ते येऊ शकते, असं काही चुकीचं नाही आहे तो स्टेटमेंट. नगरपालिका निवडणूक कुठे दिलेली आहे 243 झेड ए. आणि 243 झेड बी मध्ये काय सांगितलंय, केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तरतुदी काय असतील, लागू असतील. पण जिथं नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिथे. ठीक आहे, त्यामुळे योग्य पर्याय काय येणार तुमचं 2 नंबर. हा हा नंतर आहे राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा जो अधिकार आहे त्यामध्ये योग्य विधान निवडा. अनुच्छेद 250 नुसार राष्ट्रीय आणीबाणी. बघा पहिली गोष्ट आपल्याला केंद्र राज्य संबंध बघा, भाग 11 आणि भाग किती 12 याच्यामध्ये केंद्र राज्य संबंध दिला आहे. प्रशासकीय अधिकार आणि कायदेविषयक अधिकार हे कोणत्या भागात आहे, 11व्या भागात, आणि 12व्या भागात पूर्णपणे वित्तीय बाबीशी संबंधित आहे. केंद्र राज्य संबंध म्हणजे काय, भारतामध्ये फेडरेशन सिस्टीम आहे आणि फेडरेशन सिस्टीम मध्ये असल्यामुळे केंद्राचे पॉवर्स आणि कोणाचे स्टेटचे पॉवर याच्यात डिफरंट हे केलं आहे, कारण ते सेपरेशन केलेलं आहे. आणि हेच कुठं केलं आहे, भाग 11 आणि भाग 12 मध्ये. आणि या संबंधित जी लिस्ट आहे ती लिस्ट नंबर किती आहे 7. या लिस्टमध्ये एकूण किती, या 7 नंबरच्या लिस्टमध्ये किती प्रकार केले आहेत 3. एक आहे युनियन लिस्ट, एक आहे स्टेट लिस्ट आणि एक आहे कॉन्करंट लिस्ट. संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. ठीक आहे, तर असं म्हणलंय मी, एक समजून का सांगतोय, युनियन लिस्ट मध्ये जेवढे विषय आहेत तेवढ्यावर कायदा करण्याच्या पूर्ण मोनोपॉली कोणाची आहे, संसदेची आहे. राज्य सूचीवर कायदा करण्याची मोनोपॉली कोणाची आहे, राज्याची आहे. तिथं केंद्र हस्तक्षेप करू शकते का, नाही. आणि कॉन्करंट लिस्टवर दोघेही करू शकतात. पण कोणाचा वरचढ ठरतो, केंद्राचा. पण आता सगळ्यात महत्वाचे काय, स्टेटच्या लिस्टमध्ये अपवाद काय आहे, तर हे अपवाद आहेत मी तुम्हाला सांगितले. ते आता या क्वेश्चन मध्ये जे आहेत ना ते अपवाद आहेत. आता मी काय म्हणलं, स्टेट लिस्टवर कायदा फक्त कोण करू शकते, स्टेटच करू शकते. पण ते वरचे जे अपवाद आहे, या अपवादामध्ये केंद्र सुद्धा स्टेटच्या विषयावर काय करू शकते, कायदा करू शकते. म्हणजे स्टेट लिस्टवर कायदा करायची गरज पडली तर 250 नुसार जर देशामध्ये आणीबाणी असेल, राष्ट्रीय आणीबाणी, तर स्टेट लिस्टवर केंद्र काय करू शकते, कायदा करू शकते. याचा अर्थ विधानसभेचा अधिकार भंग होते असा नाहीये, विधानसभा करू शकते पण त्याच वेळेस संसद सुद्धा कायदा करू शकते. मग वरचढ कोणाचा ठरेल, संसदेचा. त्यामुळे ही बरोबर आहे. अनुच्छेद 243 मध्ये 53 मध्ये आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी बरोबर आहे. बघा भारत हा काय आहे, सार्वभौम आहे. आणि जेव्हा भारत सार्वभौम आहे, एखाद्या देशाशी मैत्री करू शकते, एखाद्या संघटनेचा सदस्य होऊ शकते, एका ऑर्गनायझेशन सदस्य होऊ शकते, एखाद्या देशाकडून कर्ज घेऊ शकते. हे कोणाचे वैशिष्ट्य आहे, सार्वभौमाचे. मग एखाद्या संघटनेचा जर सदस्य होत असेल, त्या संघटनेने एखादी करार केला असेल आणि तो भारतात लागू करायचा असेल तर भारत सरकार लागू करू शकते. पण भारतात काय आहे, रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ असेल तर पहिले काय पाहिजे, कायदा. आणि कायदा करायचा असेल तर पहिले कायदा निर्माण करावा लागेल. आणि कायदे दोन निर्माण कोण करते, एक तर केंद्र करते नाही तर राज्य. आणि एखादी विषय कोणाकडे असेल, राज्याकडे असेल. आणि डिस्कशन कशात झाला, इंटरनॅशनल लेवलवर, तर त्याची प्रतिनिधित्व कोण करते, केंद्रच करते. मग अशा वेळेस राज्याच्या सूचीमध्ये जर एखादी विषय असेल तर त्यावेळेस सुद्धा कायदा कोण करू शकते, केंद्र करू शकते. जेव्हा इंटरनॅशनल कोणत्याही ट्रिटी असेल त्याची काय करायची आहे, इम्प्लिमेंट करायची असेल. त्यामुळे ही सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपती राजवटी दरम्यान 356 नुसार बरोबर, त्यावेळेस तर तुम्हालाही माहित आहे, कारण जर विधानसभा भंग केली असेल तर किंवा काय करते, निलंबित करू शकते. तर त्यावेळेस राष्ट्रपती संसदेमार्फत कायदा करू शकते. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आणि राज्यसभेच्या ठरावाद्वारे 249. तर 249 म्हणजे काय, ज्यावेळेस राज्यसभेला असं वाटलं की राज्यसूचीतील एखादी विषय राष्ट्रहितासाठी काय आहे, महत्वाचा आहे. अरे एखादी विषय राज्यसूचीतला एखादी विषय आहे आणि तो राष्ट्रहितासाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं कोणाला वाटला, राज्यसभेला वाटलं, तर राज्यसभेत तसा ठराव पास करू शकते. का कायदा कोणी करावा, संसद. राज्यसभा म्हणजे संसद नाही आहे पूर्णपणे, संसदेचा एक भाग आहे. तर राज्यसभेने ठराव पास केला तर संसद काय करू शकते, कायदा. आणि राज्यसभेला असा ठराव कोणत्या बहुमताने करावा लागते, विशेष. आणि जेव्हा संसद कायदा करेल तो साध्या बहुमताने असेल. त्यामुळे सर्वच पर्याय काय आहे, बरोबर आहे. ओके, केंद्र राज्य संबंधाबद्दल सुद्धा क्वेश्चन टाकलेला आहे. हे लक्षात ठेवा. याच्यासाठी एवढा स्टेटमेंट टाकायचा म्हणजे काय, तर तुम्हाला पुढे आयोगात 1 लाइनर जरी आला तर उत्तर सुटू शकते. ओके, हा सगळे पर्याय बरोबर आहे. अ ब क कुठं आहे रे, अ ब क, हा वरील सर्व. हा ते सवय झाली ना आपल्याला चौथा पर्याय पाहायचा, त्याच्यामुळे हा ते लक्षात घ्या. खूप आयोग या बाबतीत
हां, ओके. चला, उपराष्ट्रपती बद्दल अयोग्य पर्याय निवडायचा आहे. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची गरज नसते, बरोबर आहे. आणि घटनेत कुठेही सांगितलं नाही की त्यांना कोणती कशी करायचं, म्हणजे नाव सांगितलेलंच नाही आहे. त्यामुळे महाभियोग फक्त एकाच व्यक्तीला आहे, बरं लक्षात ठेवा. ते कोणाला आहे? भारताचे प्रेसिडेंट. काही लोकांनी पुस्तकात सांगितलं की सुप्रीम कोर्टचे जस्टिस, अदर म्हणजे हायकोर्टचे जस्टिस. मी तुम्हाला सांगतोय ॲज अ लॉयर म्हणून सांगतोय तुम्हाला, सुप्रीम कोर्टचे जस्टिस असो किंवा हायकोर्टचे जस्टिस, यांना इम्पिचमेंट हा शब्द घटनेत वापरलेला नाही आहे. कोरून ठेवा, तिथं शब्द घटनेत काय वापरलाय? महाभियोगा सारखी पद्धत. याचा अर्थ होत नाही की हा त्याच्यासारखा दिसतो म्हणजे तोच आहे असं होते का? नाही आहे. महाभियोगा सारखी पद्धत वापरलाय. आणि महाभियोग फक्त शब्द कुठं वापरलेला आहे? बस एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. हां, बरोबर आहे. त्यामुळे हा उत्तर येऊ शकत नाही. त्यासाठी लोकसभेने प्रभावी बहुमताची गरज असते. तर लोकसभेत नाही, कुठं? राज्यसभेत. बघा, बहुमत माहीत पाहिजे. बहुमत किती प्रकारचं असते? एक असते साधा बहुमत, दुसरा असते ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, म्हणजे त्याला म्हणतो विशेष बहुमत. नंतर नंतर आहे काय? पूर्ण बहुमत, साधा बहुमत, पूर्ण बहुमताला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. तिसरा आहे स्पेशल मेजॉरिटी, त्याला म्हणतात काय? विशेष बहुमत. आणि विशेष बहुमताचे पूर्ण 4 प्रकार पडतात, हे लक्षात ठेवा. हे माहीत पाहिजे. आता काही मी तर सांगणार नाही, पण वेळ जायला अजून. आणि चौथा प्रकार आहे जो आहे तो आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी, ज्याला म्हणतात प्रभावी बहुमत. आणि प्रभावी बहुमत कुठं वापरावं लागते ते सांगतोय फक्त. हे ठळक एवढ्याच गोष्टीला वापराय. लोकसभेचे स्पीकर, लोकसभेचे डेप्युटी स्पीकर, राज्यसभेचे व्हाईस चेअरमन. मी चेअरमन शब्द वापरला नाही, फक्त काय? व्हाईस चेअरमन. विधानसभेचे स्पीकर, विधानसभेचे डेप्युटी स्पीकर, विधान परिषदेचे चेअरमन आणि विधान परिषदेचे व्हाईस चेअरमन यांना पदावरून दूर करण्यासाठी कोणती बहुमत असतो? मेजॉरिटी, इफेक्टिव्ह मेजॉरिटी असते. आणि उपराष्ट्रपती बद्दल कारण राज्यसभेच्या चेअरमनला चेअरमन म्हणून पदावरून दूर केल्या जाऊ शकत नाही, देशाच्या उपराष्ट्रपती म्हणून पदावरून दूर केल्या जाते. आणि या चेअरमनला जर उपराष्ट्रपती पदावरून दूर करायचं असेल तर असा ठराव फक्त पहिल्यांदा कुठे येते? राज्यसभेत. तो कोणत्या बहुमताने होते? इफेक्टिव्ह म्हणजे विशेष नाही आहे, इफेक्टिव्ह वेगळा आहे, मी तेच सांगतोय. आणि या इफेक्टिव्ह मेजॉरिटीने होते. आणि जेव्हा तो लोकसभेत जाते तेव्हा साध्या बहुमताने होते, ठीक आहे. हां, त्याच्यामुळे हा बी चुकीचा आहे. मग तर बरोबर कोण आहे? ए. हां, चला बरोबर. नंतर बघा 29, खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या आहे माझ्या. योग्य विधान निवडा. महाराष्ट्राचे विधिमंडळ हे संयुक्तरित्या राज्यपालास जबाबदार आहे. बघा, संयुक्तरित्या जर आपण हा शब्द वापरलेला आहे, पहिल्यांदा 2 आर्टिकल लक्षात ठेवा. एक आहे 163 आणि 164. 163 मध्ये काय सांगितलेलं आहे? राज्यपाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी कोण असेल? एक मुख्यमंत्री आणि त्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. आपल्यासाठी जो इम्पॉर्टंट आहे तो कोण आहे? 164. आणि 164 मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यपाल विधानसभेच्या बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास मुख्यमंत्री म्हणून काय करतील? निवड करतील. कोण करतील? राज्यपाल. हे क्लॉज नंबर 1 मध्ये सांगितलेलं आहे. क्लॉज नंबर 2 मध्ये काय सांगितलं आहे की आणि त्याच्याच नेतृत्वाखाली म्हणजे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल कोणाची नियुक्ती करतील? मंत्र्याची नियुक्ती करतील. अरे कोणाची करतील? मंत्र्यांची. आणि या 2 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? आणि हे प्रत्येक मंत्री व्यक्तिगतरित्या कोणाला जबाबदार असतील? राज्यपालाला. परंतु सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतील? विधान. आणि सामूहिकरित्या 2 मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचे आहे, ठीक आहे. संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असतात? विधानसभा. व्हेरी गुड. चला, गुजरातचे मुख्यमंत्री हे वैयक्तिकरित्या गुजरातचे राव, आसामचे राव, नाही तर अजून मणिपूरचे राव, कुठलाही असं, हे तुम्हाला फिरवण्यासाठी टाकलेलं आहे, ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनली सगळीकडे प्रोव्हिजन काय आहेत? सारख्याच आहेत. गुजरातचे मंत्रिमंडळ हे वैयक्तिकरित्या राज्यपालांना जबाबदार असते. बरोबर का? अरे बरोबर आहे ना. क्लॉज नंबर 1 मध्ये तेच सांगितलेलं नाही. कोणाची मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने कोण करतील? राज्यपाल करतील. बरोबर आहे. आणि महाराष्ट्रासाठी तेच लागू आहे. उत्तर प्रदेशचे मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतील. बरोबर आहे. त्यामुळे ब आणि क बरोबर आहे. नंतर 30 नंबर, ग्रामसभेबद्दल तरतूद आहे. बिनचूक निवडा म्हणजे बरोबर निवडा. बघा, ग्रामसभा कॉन्स्टिट्युशनल आहे का? तर यस. 243A मध्ये काय सांगण्यात आलंय? ग्रामसभेची डेफिनेशन सांगण्यात आलेलं आहे. ग्रामसभा म्हणजे प्रत्येक गावासाठी काय असेल? ग्रामसभा असेल. 243A हे लक्षात ठेवा. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन 243A मध्ये सांगितलं आहे ग्रामसभेची डेफिनेशन. ग्रामसभा प्रत्येक गावासाठी असेल आणि ग्रामसभेत मधले म्हणजे गावातील 18 वर्ष पूर्ण झालेले आणि गावाच्या मतदार यादीत नाव नोंद असलेल्या प्रत्येक व्यक्ती हा ग्रामसभेचा काय असेल? सदस्य असेल. म्हणून ग्रामसभा भारतात एकमेव अशी ग्रामसभा म्हणजे एक सिस्टीम आहे, एक इन्स्टिट्यूट आहे जी प्रत्यक्ष लोकशाहीचा काय द्योतक आहे.
काय म्हणतो लक्षात घ्या, भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? अप्रत्यक्ष. अरे जगामध्ये पुष्कळशा ठिकाणी 99% ठिकाणी अप्रत्यक्षच आहे. पण निवडणूक वेगळी आहे आणि लोकशाही वेगळी आहे. लोकशाही म्हणजे काय, जिथे प्रतिनिधी आपण प्रतिनिधीच्या रूपात काम करतो ना. मग लक्षात घ्या, ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये इलेक्शन होते का? नाही. जो 18 वर्ष पूर्ण आहे गावाच्या काय मतदार यादीत नाव आहे तो डायरेक्ट ग्रामसभेचा काय बनतो? सदस्य. आणि ही ग्रामसभा कोणाची निवड करते? ग्रामपंचायतची निवड करते. म्हणून प्रत्यक्ष लोकशाहीचा एकमेव जर कोणी असेल तर कोण आहे? ग्रामसभा आहे. ओके. हा, ग्रामसेवकाच्या अनुपस्थित सरपंच ग्रामसभेचे अध्यक्ष, हा नॉनसेन्स स्टेटमेंट आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष नेहमी कोण असतो? सरपंच. आणि त्याच्या अनुपस्थितीत कोण असतो? उपसरपंच. ग्रामसेवक हा नेहमी सचिव असतो. ग्रामसभेचा सुद्धा असतो आणि ग्रामपंचायतचा सुद्धा असतो. प्रत्येक वित्तीय वर्षात 5 सभा घेणे बंधनकारक असते. तर लक्षात घ्या 5 नाही, आता किती आहे? 4 आहे. पण हे घटनेत नाही सांगितलेलं आहे. घटनेत 243A मध्ये काय सांगण्यात आलं आहे की ग्रामसभा किती असतील, म्हणजे त्यांच्या मीटिंग सभा किती असतील हे ठरवण्याचा अधिकार आम्ही कोणाला देतो? विधानसभेला, प्रत्येक राज्याला. मग राज्य करू शकते. तर मग आपल्या राज्याने किती केलं आहे? 4. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आहेत त्या. पहिले 6 होत्या, त्या 4 केल्या. आता ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? सरपंचावर असते. बरोबर आहे स्टेटमेंट. अनुच्छेद 243C नुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. बरोबर का चूक आहे? चूक आहे. अरे मी आत्ताच सांगितलं नाही एवढं, 243A. त्यामुळे संबंधच येत नाही. त्यामुळे वरीलपैकी सगळंच काय आहे? बिनचूक. काय म्हणते भाऊ? हां, म्हणजे बरोबर विचारलंय. म्हणजे आपल्याला कोण पाहिजे? फक्त 3 नंबर. व्हेरी गुड. चला, खालीलपैकी कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? आता हे लक्षात. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा काय आहे? विधान परिषद आहे. जम्मू काश्मीरला आधी होती, आता आहे का 2019 पासून? नाही. त्यामुळे हे उत्तर. हां, सदस्य संख्या लक्षात ठेवा. यूपीला किती आहे? 100. महाराष्ट्राला किती आहे? 78. बिहारला 75. कर्नाटकला सुद्धा 75. आंध्र प्रदेशला 50. तेलंगणाला 40. बरोबर आहे. पुस्तकात आहे तुम्हाला. चला नंतर, भारतीय न्यायव्यवस्था ही संघराज्यात्मक वैशिष्ट्य. एकमेव आपल्या फेडरेशन सिस्टीमच्या विरोधात जाणारी व्यवस्था म्हणजे कोणती आहे? आपली ज्युडिशरी. न्यायव्यवस्था ही कशी आहे? आपली एकात्म आहे. एकात्म आहे म्हणजे काय? राज्यांची वेगळी आहे का व्यवस्था? नाही आहे. ती सुप्रीम कोर्टच्याच अधीनस्थ ठेवण्यात आलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे स्टेटमेंट चुकीची आहे. भारतीय घटनेने अमेरिकेला अनुकूल अशी अमेरिकेत ऑलरेडी कशी सिस्टीम आहे? फेडरल आहे. फेडरल राज्यांचा कोर्ट वेगळा असतो आणि त्यांच्या USA कोर्ट काय असतो? वेगळा असतो. त्याच्यामुळे तिथली अनुकूल घेतली आहे का आपण? नाही, त्याला विपरीत घेतलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट काय? चुकीची आहे. योग्य विचारलंय तर यापैकी नाही. चला 33 बघा. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात? मगाशीच मी तुम्हाला एक घटना दुरुस्ती सांगितली. कोणती? 7वी. कोणती आहे? 1956. याच्यामध्ये लई मोठे बदल झाले आहेत बरं. राज्यपालांसाठी सुद्धा तरतूद कशी आहे? 7 मध्येच आहे. पहिल्यांदा मूळ घटनेमध्ये काय? 155 मध्ये 155 जी अटी काय? प्रत्येक घटक राज्यासाठी एक काय असेल? राज्यपाल. मग हे कंटिन्यू होते. आता समजा एवढे छोटे छोटे काही राज्य होते, त्याच्या पगार बी द्यायला जमत नव्हतं त्यांना. मग त्यासाठी काय तरतूद केली? 7व्या घटना दुरुस्तीनुसार एक किंवा अधिक घटक राज्यात सुद्धा राज्यपाल काय करू शकते? एक व्यक्ती राहू शकते. किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक सुद्धा एखाद्या राज्यात राज्यपाल राहू शकते. एखाद्या राज्याचा राज्यपाल एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचा काय राहू शकते? प्रशासक राहू शकते. कोणत्या घटना दुरुस्तीने केली? 7व्या. आणि त्याच वेळी 7वी अजून कोणाशी संबंधित आहे? तर भाषा संबंधित. भाषा जर तुम्ही बघाल नंतर 350 A मध्ये वगैरे B मध्ये हे सुद्धा 7व्या घटना दुरुस्ती संबंधित आहे. आणि आता उच्च न्यायालयाशी सुद्धा संबंधित कोण आहे? 7वी घटना दुरुस्ती आहे. पहिले 214 मध्ये काय? प्रत्येक घटक राज्यासाठी एक काय असेल? उच्च न्यायालय असेल. आता 7व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालाय? एक किंवा अधिक घटक राज्यासाठी सुद्धा एक काय असेल? उच्च न्यायालय असू शकतो. राज्याचा उच्च न्यायालय नाही आहे भारतात, राज्यासाठी आहे. हा शब्द लक्षात ठेवा. हां, 34 अनुच्छेद 13 नुसार खालील विधानाचा विचार करा. बघा 13 काय सांगते बघा. ज्याला आर्टिकल 12 आणि 13 समजली त्याला कॉन्स्टिट्यूशन समजली. माझं म्हणणं असं आहे, ज्याला 13 समजली त्याला कॉन्स्टिट्यूशन समजली आहे. 13 मध्येच सगळं दिलं आहे. डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, हे काय, ते सगळं 13 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर 13 मध्ये काय म्हणते? या अनुच्छेदानुसार न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व स्पष्ट होते. तर बरोबर आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूचे तत्व स्पष्ट होते. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? संसदेचं काम काय? कायदा बनवणे. सरकारचं काम काय? इम्प्लिमेंट करणे, धोरणं आखणे. आणि न्यायालयाचं काम काय? न्याय देणे. पण न्यायालयाला अजून एक काम काय सांगलं आर्टिकल 13 नुसार? की बाबा संसदेने केलेला कायदा घटनेला काय असला पाहिजे? सुसंगतच असला पाहिजे. सरकारने केलेले कोणतेही धोरण हे घटनेला काय असले पाहिजे? सुसंगत असले पाहिजे. आणि हे सुसंगत आहे किंवा नाही याचा रिव्ह्यू विचार करते, त्यालाच म्हणतात ज्युडिशरी रिव्ह्यू. आणि हे कुठं सांगितलेलं आहे? 13 मध्ये. न्यायीन पुनर्विलोकनाची व्याख्या नाही आहे, तत्व आहे त्याच्यामध्ये. ओके. हा,
म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे. न्यायिक पुनर्विचाराचा अधिकार घटनेने सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद 200 हे काय तुम्हाला लगेच कळलं असेल कितीनुसार आहे 32 नुसार आहे. अनुच्छेद 13 नुसार कायदा या डेफिनेशनमध्ये राज्यपालांनी जारी केलेल्या वटहुकमाचा समावेश होत नाही. तर लक्षात घ्या 13(3) मध्ये लक्षात याच्यामध्ये क्लॉज आहेत बरं 13(1), 13(2), 13(3), 13(4) डीपमध्ये आता विचारू शकते भविष्यात आयोगनं विचारलं नाही मी 18 पासून ते शिकवतो क्लॉज एवढे क्लोजमध्ये. क्लॉज 1 तर आपल्या कामाचा नाही 1950च्या आधीचे सांगितले आहे 13(1) मध्ये 13(2) मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची घटना लागू झाल्यापासून बरोबर आहे ना घटना लागू झाल्यापासून घटनेला विसंगत कोणते कायदे काय होतील शून्यवत होतील. 13(2) मध्ये सांगितलं आणि 13(3) मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर बाबा कायदा म्हणजे नक्की कोणाला म्हणजे याची डेफिनेशन 13 मध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि कायदा कोणाला म्हणायचा संसदेने केलेला कायदा राज्य विधिमंडळाने केलेला सरकारने आखलेले धोरणं सरकारने केलेले कोणत्याही पॉलिसी हे सुद्धा कशात येतात कायदा या डेफिनेशन मध्ये येतात. त्याच वेळेस कोणत्याही प्रकारचे रूढी प्रथा परंपरेनुसार जर पडले असेल काही गोष्टी त्या सुद्धा काय असतील कायदा या डेफिनेशन मध्ये येतील हे स्पष्ट केलेलं आहे कोणी आर्टिकल 13. तुम्ही मला रूढी प्रथा परंपरेनं कसं आहे आता बघा पंढरपूरला आषाढी एकादशीला आरती कोण करते पूजा कोण करते मुख्यमंत्री करतात. अरे बरोबर आहे ना. आता मला सांग कोणत्या कायद्यात लिहिलं आहे का नाही मग ही कशाने पडलेलं आहे रूढी ना. तर हे सरकार सुद्धा काही बाबतीत आपल्या भारतात जसं ब्रिटनमध्ये तर प्रत्येक गोष्टीत होते पण आपल्या देशामध्ये काही गोष्टी रूढीचे सुद्धा काही अँगल घेतलेले आहे त्यामुळे ते सुद्धा गोष्टी कशात येतात कायदा या डेफिनेशन मध्ये येतात. तर त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. बी सुद्धा चुकीची आहे. राज्य विधिमंडळ किंवा संसदेने केलेले स्थायी व कायमस्वरूपी कायदे अनुच्छेद 13 मध्ये येतात तर बरोबर आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं सगळे कायदे कशामध्ये कोणत्याही कृत्या कशामध्ये येतात कायदा या डेफिनेशन मध्ये. मग आणि काय हा आपल्याला काय विचारलंय विधान हा याबाबत खाली विधान विचारात घ्या. अच्छा दिलंच नाही आहे मग आता दिलंच नाही तर एकच गोष्ट लक्षात घ्या बरोबर पाहायचं आहे आणि बरोबर पाहायचं आहे तर आपल्याला पर्याय दिलेला नाही आहे नाही दिला आहे ना आणि आणि आयोगाने एकच म्हणलं जवळचा पर्याय निवडा. अरे तुम्हाला जवळचा काय वाटते ते निवडा आणि आता याच्यानंतर आयोग हे देणार नाही आहे काय की देणार नाही ते त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे आयोगाने स्पष्ट केलेलं आहे का आता आमच्या मताचं असेल की द्यायचं किंवा नाही द्या कारण तुम्हाला माहिती आहे एका क्वेश्चनसाठी 56 काय देत आहेत पिटिशन दाखल होत आहेत त्याच्यामुळे रिझल्टला वेळ सगळ्या गोष्टीला वेळ लागत होता. आयोगाचा निर्णय तुम्ही वाटत असेल आयोगाला कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे हे सगळं स्वतःचे नियम बनवण्याचा त्यांना काय आहे अधिकार आहे की द्या असं कोणी म्हणलं नाही आहे त्यांनी स्वतः पद्धतीने कीची काय केली होती तत्कालीन आपले अध्यक्ष आयोगाचे अध्यक्ष मधुकरराव कोकाटे सर होते आपल्या त्यांनी पद्धत सुरू केली होती काय अँसर की देण्याची पद्धत जे एकदम मुलांच्या हितासाठी होता. तर बघा ते की सुद्धा किंवा कार्बन कॉपी सुद्धा ते मधुकर कोकाटे सर अध्यक्ष होते 2008च्या दरम्यान काहीतरी होतं वाटते ते. तर त्यावेळेस सरांनी हे चालू केलेले होते तो निर्णय तर तेव्हापासून चालू होता. पण आता काय झालंय पोरांजवळ सोर्सेस खूप आले पोरांजवळ दिल्लीचे क्लास अवेलेबल पोरांजवळ सगळ्या गोष्टी आल्या आणि पोरं माहिती आहे का अभ्यासामध्ये रिसर्च जास्त करतात माहिती आहे तुम्हाला एवढा रिसर्च असते का पार म्हणून आयोगाने डायरेक्ट आता क्लिअर केलं आहे की बाबा आम्ही याच्यानंतर कारण प्रश्न 56 क्वेश्चनसाठी पिटिशन दाखल होता पोरांचा चुकीचा नाही आहे काही याच्यामध्ये आयोगाचा खूप चुकलेला आहे की युनिव्हर्सल ट्रूथ जिथं असेल पिट्युटरी ग्लँडच्या बाबतीत एवढा बरोबर असताना सुद्धा आयोगाने काही केलेलं नाही आहे त्यामुळे ते झालं ते खूप मोठा कॉन्ट्रोवर्सी झाली आहे त्यातून आयोगाने त्यांच्याजवळ एक चांगला पर्याय होता काय आता याच्यानंतर काय द्यायचा नाही की द्यायची असेल तर आम्ही ठरवू किती द्यायचे त्याच्यामुळे आता देतील तर किती देतील 1 देतील आणि तेच ठरवलं जाईल आता म्हणून अभ्यास व्यवस्थित करा आणि त्याच्यावर आता लकवर पण डिपेंड राहील सगळ्या बरोबर ना आयोगावर डिपेंड आहे आता सगळं ठीक आहे. हां नंतर बघा पुढील योग्य जोडी ओळखा. जंगले म्हणजे वने आता मी मगाशी सांगितलं सूचीमध्ये दिलेल्या सगळ्या सूच्या लिस्ट वने हे समवर्ती सूचीच्या कॉन्ग्रंट लिस्टमध्ये आहे बरोबर आहे. सार्वजनिक आरोग्य म्हणजे जो काही आहे 1909चा जो काही कायदा होता त्याच्या तेव्हाच लिस्ट आली तेव्हा त्या लिस्टमध्ये सुद्धा सार्वजनिक आरोग्य हा कोणाचा विषय आहे राज्यांचा विषय आहे हे सुद्धा बरोबर आहे. उच्च न्यायालयांचे अधिकार केंद्र सूची आहे बरोबर आहे का रे उच्च न्यायालयाचे अधिकार बघा उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे काही अधिकार आहेत ते हे असं काही नाही आहे त्यांच्या जो विषयाचे पॉवर्स आहेत हे कोणाच्या केंद्र सूचीची आहे की समवर्ती सूची आहे ते विश्लेषणामध्ये थोडं चुकीचं झालं आहे. राज्य सूची पण दिलेली त्यांनी कुठल्या सूचीमध्ये येऊ शकते केंद्र सूचित आहे का समवर्ती सूचित आहे केंद्र सूची. हां आता बघा सांगतो मी तुम्हाला नंतर. नागरिकत्व कोणत्या सूचीत येते केंद्र सूचित. आता बघा इथं काय दिलं योग्य जोडी काय टाकले तुम्ही ब क ड टाकले का तुम्ही सगळे हां बरोबर. हा सध्या स्टार करून ठेवा याच्यात थोडा कन्फ्युजन लेवल खूप आहे ठीक आहे. अ ब क ड तरी मी त्याला उत्तर 4च सांगतोय सध्या. हां 36 ग्रामपंचायत विषयी योग्य विधाने निवडा. पहा ग्रामपंचायत बद्दल दिलेलं आहे. पहा ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार होते ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम
1900 किती 58 नुसार. आता त्याचं नाव महाराष्ट्र झाला. पहिले त्याचा होता बॉम्बे, बॉम्बेचं नाव झालं होतं नंतर मुंबई, मुंबईचं नाव काय झालं आता महाराष्ट्र 2013 पासून. तर त्याच्यानुसार ग्रामपंचायत स्थापना हे राज्य शासन करते आणि राज्य शासनाचा जो अधिकारी आहे तो कोण असते विभागीय आयुक्त, त्याच्या मार्फत केली जाते. बरोबर आहे. प्रभागाची रचना, प्रभाग म्हणजे जे वार्ड आहेत, वार्ड ग्रामपंचायतला, हे नेहमी यांची रचना किती असायला पाहिजे त्या गावाच्या प्रभाग ग्रामपंचायतमध्ये, हे रचना स्ट्रक्चर ठरवण्याचं काम हा तहसीलदार करतो, आणि प्रभागाची संख्या त्या राज्यात त्या गावात किती असायला पाहिजे संख्या ठरवते तो कोण करते, जिल्हाधिकारी ठरवते. संख्या निश्चित करते जिल्हाधिकारी. ठीक आहे. त्यामुळे ब आणि क चुकीचा, फक्त अ बरोबर आहे. योग्य विचारला आहे त्यामुळे हे बरोबर आहे. ओके. हा 30 माझे प्रश्न इकडे तिकडे झाले. चला आता आपण बघू खालील कोणती जोडी बिनचूक आहे म्हणजे बरोबर आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ बघा 66 मध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक दिली आहे. काय दिली आहे? निवडणूक. उपराष्ट्रपतीची निवडणूक 66 मध्ये दिला, आर्टिकल 66 मध्ये. आणि उपराष्ट्रपतीचा जो कार्यकाळ आहे तो 67 मध्ये दिलेला आहे. कार्यकाळ किती दिला आहे? 67. शपथ म्हणजे पदभार स्वीकारल्यापासून किती वर्ष? 5 वर्ष. राजीनामा कोणाला देतात? ते राष्ट्रपतीला. ओके, हे लक्षात ठेवा. हां, त्याच्यावरून पदावरून दूर केला जाऊ शकते का? केला जाऊ शकते, पण घटनेमध्ये कुठे त्याचं नाव दिलेलं नाही. पदावरून दूर करण्याच्या पद्धतीचं नाव दिलेला नाही आहे. परंतु असा ठराव प्रथमतः कुठं मांडला जाते? केवळ राज्यसभेत. ओके. हां, चला नंतर बघा संसदेचे काय विचारलं आहे? सचिवालय. तर बघा संसदेचे जे काही सचिवालय आहे हा 98 मध्ये दिलेला आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 98 मध्ये दिलेला आहे. आणि आता एक सगळं 98 मध्ये दिलेला आहे. आणि संसदेची वापरायची भाषा मी मगाशीच सांगितलंय, संसदेच्या वापरायची भाषा हे कशात दिलं आहे? 120 मध्ये दिलं आहे आणि 210 मध्ये विधिमंडळाची दिली आहे. विधिमंडळ संसदेची वापरायची भाषा 120 आणि विधिमंडळाची 210. दोघेही उलट पालट केले तुम्हाला उत्तर सापडते नंतर, भविष्य लक्षात ठेवा. त्यामुळे हे सुद्धा चूक आहे, हे सुद्धा चूक आहे. ठीक आहे. हां, 98 आहे ते. आणि नंतर बघा सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख रेकॉर्ड कोर्ट आहे असं घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? 29 मध्ये आहे. त्यामुळे बरोबर आहे. रेकॉर्ड कोर्ट म्हणजे काय? सर्वोच्च न्यायालयाने दिलेले कोणते निर्णय हे काय केले जाते? रेकॉर्ड केले जाते. आणि ते सगळे भारताच्या सर्व न्यायालयांवर काय असते? बंधनकारक असते. त्यामुळे चौथा पर्याय काय आहे? बरोबर आहे. नंतर बघा खालील विधाने ओळखा. भारतीय नागरिकांना फंडामेंटल राईट्स केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे असे कोणते आर्टिकल्स आहे? बघा 15, 16, 19, 29 आणि 30. 15, 16, 19, 29 आणि 30 हे केवळ कोणासाठी आहे? भारतीय नागरिकांसाठी आहे. 15 काय आहे? धर्म, वंश, जात, लिंग याच्यावर काय केलं जाणार नाही? भेदभाव केला जाणार नाही आहे. 16 काय आहे? नोकऱ्यांमध्ये आरक्षण. आणि नंतर 19 काय आहे? भाषण स्वातंत्र्य वगैरे आहे त्याच्या. 29 आणि 30 काय? सांस्कृतिक कल्चरचा संबंधित दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे उपलब्ध 15 आहे, 19 आहे, 20 तर नाही आहे. अपराधासाठी दोषी संरक्षण हे सर्वांनाच लागू आहे. आणि 16 दिलेलं आहे. त्यामुळे अ ब ड जिथं असेल तो मारा. अ ब ड दुसरा पर्याय. 29 खालील विधाने लक्षात घ्या. भारतामध्ये सामाजिक आणि राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्काचे ध्येय आहे. बघा राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हेच फक्त कोणाचे लक्ष आहे? मूलभूत हक्कांचे. सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे कोणाचं काम आहे? DPSPचा, मार्गदर्शक तत्वाचा. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीची ठरते. हे स्टेटमेंट खूप वाचत जा बरं, कारण तुम्हाला मी आधी सांगतो नुसते आर्टिकल करा ही मान्य करतोय, पाठांतर आहे, पण आयोगांच्या स्टेटमेंटवर खूप भर चालला आहे स्टेटमेंटवर विचारण्याचा. हां, भारतामध्ये सामाजिक आणि राजकीय हे सामाजिक कोणासाठी आहे? DPSP मध्ये. आणि राजकीय कोणाच्या? फक्त मूलभूत हक्क. त्यामुळे स्टेटमेंट चुकीची ठरते. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा लागतो, त्याची अंमलबजावणी आपोआप होत नाही. तर बघा मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा लागतो, तर हे कोणासाठी आहे? DPSP साठी आहे, मूलभूत हक्कासाठी नाही आहे. त्यामुळे सुद्धा स्टेटमेंट चुकीचे आहे. महाराष्ट्र तत्वे ही न्यायप्रविष्ट नाही, तर मूलभूत हक्के न्यायप्रविष्ट आहे. तर महाराष्ट्र तत्वे न्यायप्रविष्ट नाहीच आहेत, मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. बरोबर आहे. कोणत्याही महाराष्ट्र तत्वाचे उल्लंघन करा कायदा संविधान विरोधी आहे किंवा नाही अवैध असल्याचे न्यायालय घोषित करू शकत नाही. तर घोषित करू शकते का रे? एखादी केलेला कायदा हा घटनेच्या विरुद्धात आहे तर न्यायालय करू शकते का असा विरोधात आहे म्हणून? तर हा करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बरोबर आहे. त्यामुळे क आणि ड बरोबर आहे. यांनी उत्तर काय बिनचूक नाही म्हणजे काय विचारलं? हा, कोणत्याही महाराष्ट्र तत्वाचे उल्लंघन करणारा कायदा संविधान विरोधी वा अवैध असल्याचे न्यायालय घोषित करू शकत नाही. घोषित करू शकते. बरोबर आहे ना? मी आधी सांगलं ज्युडिशियल रिव्ह्यू ना, बरोबर, घोषित करू शकते. आर्टिकल 13 क्लॉज नंबर 2 की असा कोणताही केलेला कायदा तुम्हाला म्हणा संशोधन केला घटना विरोधी असेल तो बाद ठरू शकते ना, व्हॅलिड नाही आहे म्हणून. त्यामुळे चुकीचं आहे. ठीक आहे.
म्हणजे आपल्याला उत्तर काय, बिनचूक नाही. म्हणजे काय पर्याय पाहिजे आपल्याला, 39. हा, बिनचूक नाही म्हणजेच काय, बिनचूक म्हणजे बरोबर नाही म्हणजे अयोग्य. हा, अ आणि ब, पण आपल्याला ड पण चुकीचं आहे. अच्छा, सॉरी, बरोबर आहे. हा, महाराष्ट्र तत्वाशी संबंधित. ओके, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा, अ आणि सॉरी, आपला काय चुकीचं आहे, अ आणि ब. हा, अ आणि ब. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर 40. राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा भारताच्या एखाद्या भागात घोषित करण्याचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेला आहे. बघा, हे जे एक्सटेंड केलेलं आहे आपल्या घटनादुरुस्ती संबंधी 352 मध्ये, की एखाद्या संपूर्ण भारतासाठी पण लागू करू शकते किंवा एखाद्या देशाच्या एखाद्या भागासाठी सुद्धा लागू करू शकते. हे कोणत्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आलं आहे, 42 1976 मध्ये.